येस. बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स रिक्वायरमेंट तुम्हाला हे त्याच्यात लक्षात येतील. हो, रत्ना मी सांगितलं ना तुम्हाला सगळं भेटेल. फक्त आता तुम्ही ना मला फक्त व्यवस्थित मला 80 मिनिटं द्या. मला 80 मिनिटं कॉन्सन्ट्रेट करू दे लेक्चरकडे. तुम्हाला सगळं भेटणार आहे. डोंट वरी. आणि आता डिस्ट्रॅक्ट नका करू स्वतःला. एक पण लिंक तुम्ही चुकला ना, मग ती डिस्टर्बन्स होतं. ओके. लास्ट 10 मिनिट्स मी देते तुमच्या सगळ्या डाउट्ससाठी. ओके. नंतर आहे लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स. तर लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स एडोसलेंट आणि अडल्ट लर्नर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक बेसिक चार्ट बनवला आहे. तो चार्ट जरी तुम्ही लक्षात ठेवाल ना, तरी तो क्वेशन्स तुम्ही अटेम्प्ट करू शकता. म्हणजे ईझी केला आहे मी तुमच्यासाठी ते. नंतर फॅक्टर्स रिलेटेड टू टीचिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला ना हा जो टॉपिक आहे ना, ह्याच्यामध्ये खूप क्वेशन्स परसेप्शन पॉइंटनी येतात. तर ते एक्झॅक्टली काय आहेत ते आपण बघूया. क्वेशन्स पण कसे फ्रेम होतील ते पण मी तुम्हाला एक आयडिया देईन. हां. आता मेथड्स ऑफ टीचिंग हा एक इम्पोर्टंट टॉपिक आहे. या टॉपिकवरून क्वेशन्स येतातच. लाइक टीचर सेंटर्ड, लर्नर सेंटर्ड तुमचं ऑफलाईन मेथड, ऑनलाईन मेथड, स्वयंप्रभा मूव्स. आता ह्याच्यामध्ये ना बेसिक क्वेशन्स नाही विचारत, की त्याचं फुल फॉर्म काय आहे? म्हणजे बेसिक क्वेशन जर तुम्ही विचार कराल, की फक्त बेसिक आम्ही स्टडी करून जाऊ, नाही. ह्याच्यामध्ये थोडं तुम्हाला डीप अंडरस्टँडिंग करावं लागेल. आणि एक लक्षात घ्या, लास्ट 3 इयर्सचे जर तुम्ही पेपर बघितलेत सेटचे सगळे पेपर्स म्हणजे सेटचे पेपर 1 फॉर लास्ट 3 इयर्स त्याच्यात तुम्ही बघाल लेव्हल वाढली आहे. सेटची लेव्हल थोडीशी हाय झाली आहे. तर तुम्ही त्या अंडरस्टँडिंगनी नका जाऊ, की बाबा 2 दिवसात अभ्यास केला तर मी सेट क्लिअर होईल. कोणी केला असेल, झाले असते, ती गोष्ट वेगळी आहे. तुमचं इंटेन्शन सेट एक्झाम क्रॅक करायची फर्स्ट गोमध्ये, तर तुम्हाला थोडंसं केअरफुली अलर्ट राहावं लागेल आणि वाचताना तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट्स लक्षात आले पाहिजे. तर हे तुम्हाला प्रॉपरली करायचंय कारण ह्याच्यात खूप फॅक्च्युअल गोष्टी आहेत. जसं किती क्वाड्रंट्स आहेत, बेसिकली काय केलं जातं, काय काय रिक्वायरमेंट आहे, कुठल्या डिसिप्लिन्समध्ये हे चॅनल्स रन होतात. तर ह्या सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवायला हव्यात. नंतर टीचिंग सपोर्ट सिस्टम ह्याच्यामध्ये ना आय-सी-टी दॅट इज इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि टीचिंगमध्ये ना क्वेशन्स होतात. तर आय-सी-टी जेव्हा टॉपिक कराल ना, त्यात बराचसा टॉपिक हा कव्हर होतो. म्हणजे त्याच्या बेस्डवर क्वेशन्स विचारले जातात. तर तुमचे 2 टॉपिक्स क्लिअर होतात. ओके. आणि लास्ट आहे इव्हॅल्युएशन सिस्टम. ह्याच्यात खूप जास्त जरा इम्पोर्टन्स दिलं जातं, की तुमचं इव्हॅल्युएशन सिस्टम कसं आहे, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टमवर थोडेसे इम्पोर्टन्स दिलेत क्वेशन्स, कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंगवर त्यांनी थोडासा म्हणजे इम्पोर्टन्स दिलाय या टॉपिकला. सो सेकंड लास्ट आणि लास्ट टॉपिक जो आहे, ओके, ह्या टॉपिक्सवर तुम्ही थोडंसं प्रॉपरली लक्ष दिलं पाहिजे, कारण ह्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत. ठीक आहे? सो वन्स अगेन जे लेट जॉइन झालेत, मी थोडं आता फक्त ग्लिम्प्स दिलं. आता मी तुमची थिअरीकडे जाते. तर थिअरी थोडासा जरा एक नोटपॅड घ्या, पेन घ्या. थोडा फास्ट जर असेल तर लिहून घ्या. मी माझी स्पीड बरोबर ठेवते. इम्पोर्टंट टॉपिक्स फक्त लिहून घ्या. तुम्हाला मी क्वेशन पेपर कसं अटेम्प्ट करायचंय, तुम्हाला काय सिस्टम हवी आहे तुमच्या एक्झामसाठी, ती मी सगळी लास्ट 10 मिनिट्समध्ये येणार. ठीक आहे. आता मला नेक्स्ट 75 मिनिट्स पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं थिअरीसाठी. तर फक्त तुमचं एक कोऑपरेशन हवं, की तुम्हाला जर काही डाउट असेल आणि एकदम अर्जंट डाउट आहे रिलेटेड टू त्या थिअरी, तर तुम्ही प्लीज चॅट बॉक्समध्ये टाका. एक जर बोलायला लागला ना, तर दुसरे इन्स्टिगेट होतात, एन्करेज होतात. मग ते एकाच टॉपिकवर आपलं डिबेट होईल. त्यापेक्षा जस्ट पॉइंट्स नोट डाउन करा. चॅट बॉक्स ओपन आहे. चॅट बॉक्समध्ये काही इम्पोर्टंट असेल तर तुम्ही मेसेज करा आणि फ्रेश माइंडसेटमध्ये एकदम लक्ष द्या, की काय-काय टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचेत आणि तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे. ठीक आहे? तर स्टार्ट करूया. आता आपलं फर्स्ट कन्सेप्ट जो आहे टीचिंगचा. ओके. इथे मी बरेचसे हे तुम्हाला नोट्स मराठीमध्ये पण मिळतील. सो घाबरू नका. आता फक्त आपण कन्सेप्ट्स क्लिअर करूया. मराठीमध्ये हे कन्व्हर्ट होऊन नोट्स तुम्हाला येतील तुमच्याकडे 1-2 दिवसात. तर आता टीचिंग म्हणजे काय आहे? आता ह्याच्यावर बघा मी एक हायलाइट्स केलेत. टीचिंग इज अ पर्पजफुल डिरेक्शन अँड मॅनेजमेंट. टीचिंग प्रोव्हाईड्स अपॉर्च्युनिटी. टीचिंग स्किलफुल ॲप्लिकेशन आहे, एक्सपिरियन्स आहे, नॉलेज लागतं. एक प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी आहे. ओके. टीचिंगमध्ये जस्ट अ सेकंड. ओके. टीचिंगमध्ये एक प्रोसेस आहे ज्याच्यात टीचर, लर्नर आणि अदर व्हेरिएबल्स ह्यांना सिस्टमॅटिकली डेव्हलप व्हावं लागतं
आणि टीचिंग एक ऍक्टिव्हिटी आहे जी आपल्याला नॉलेज देते. आता तुम्हाला ह्याच्यात काय लक्षात ठेवायचं आणि मी थोडं फास्ट का वाचलं, हे क्वेश्चन्स आहेत ना तुम्हाला एक्झॅक्टली फ्रेम होत नाही. आता लाइक फॉर एक्झाम्पल मी एक पॉइंट घेते. टीचिंग ही एक ऍक्टिव्हिटी आहे, ओके, दॅट कॉज अ चाइल्ड टू लर्न अँड एक्वायर डिझायर नॉलेज. आता ह्याच्यात बघा क्वेश्चन कसा फ्रेम केला जाईल. तुम्हाला एक क्वेश्चन दिला जाईल, टीचिंग इज अ प्रोसेस विच क्रिएट्स व्हॉट इन द लर्नर. म्हणजे टीचिंग एक स्टेप वाईज प्रोसेस आहे. त्याच्यातून लर्नरमध्ये काय क्रिएट व्हायला पाहिजे, म्हणजे एक डिझायर फॉर नॉलेज. आता डिझायर फॉर नॉलेज म्हणजे काय, म्हणजे लर्नर जेवढी टीचर म्हणजे शिक्षक जेवढे एफर्ट्स घेतात, तेवढे लर्नर्सनी पण एफर्ट्स घ्यायला पाहिजे त्यांना नॉलेज एक्वायर करण्यासाठी. म्हणजे सेल्फ विलिंग ऍक्टिव्हिटी आहे. आता तुम्ही सगळे लेक्चरसाठी बसलात, तुम्हाला माहिती आहे हा एक वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये टीचिंग ऍप्टिट्यूडचा एक टॉपिक चाललाय. ओके, आता मी तुम्हाला 10 वेळा सांगते की तुम्ही लक्ष द्या, पेन पेन्सिल घ्या, नोट डाउन करा पॉइंट. मी सांगते म्हणजे मी एफर्ट्स टाकते, पण तुमच्याकडून पण ते विलिंगनेस, तुमची पण इच्छाशक्ती असली पाहिजे ना, की बाबा आपल्याला सेट एक्झामिनेशन क्लिअर करायची आहे, आपल्याला सेट एक्झामिनेशन पास करायचं आहे आणि हा लेक्चर त्याच्यासाठी तुम्ही तुमचे 90 मिनिट देताय. तुमचे 90 मिनिट देताय, तर तुम्हाला डिझायर आहे, तुमची इच्छा असली पाहिजे, की तुम्हाला इंटरेस्टनी हा लेक्चर अटेंड करायचा आहे. म्हणजे काय हे ट्रिकी क्वेशन्स बनले जातात. तुम्ही असं फक्त मी नोट्स दिलेत, आता मराठीमध्ये नोट्स येतील, तर तुम्ही वाचाल. बट डिझायर नॉलेज. पण ते क्वेश्चन जेव्हा येईल, तेव्हा हे डिझायर काय असतं, इच्छाशक्ती असते, जी लर्नर कडून दिसली पाहिजे. लर्नर म्हणजे अ, अ, मुलांकडून पण ती इच्छाशक्ती आली पाहिजे. अँड दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट टीचिंग प्रोसेस. म्हणजे ते एक प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये टीचिंग ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे. आता एक दुसरा क्वेश्चन बघा. इथे एक एक सेकंड पॉइंटवर हा क्वेश्चन येऊ शकतो. प्रोसेस विच प्रोव्हाइड्स अपॉर्च्युनिटी फॉर स्टुडंट्स. म्हणजे टू प्रोड्यूस रिलेटिव्ह परमनंट चेंज. आता ना ह्याच्यात एक क्वेश्चन येतो, ओव्हरऑल डेव्हलपमेंट, ओव्हरराउंड डेव्हलपमेंट. तर टीचर जेव्हा शिक्षक जेव्हा ही टीचिंग प्रोसेस करतात, तेव्हा मुलांमध्ये काय बदल घडायला पाहिजे? म्हणजे फक्त एक सोशल किंवा इंटेलिजन्स म्हणजे फक्त त्यांची इच्छाशक्ती असली पाहिजे, पण त्याच्या व्यतिरिक्त बदल काय असला पाहिजे? म्हणजे त्यांचं नॉलेज डेव्हलप झालं पाहिजे, की त्यांना वाचता लिहिता आलं पाहिजे. देवानंद, तुम्ही मराठीमध्ये वर्ड्स टाकताय. थँक यू व्हेरी मच. कारण माझं मराठी एकदम असं व्होकॅब्युलरी स्ट्राँग नाहीये. मी जेवढं पॉसिबल आहे तेवढं सांगते. बट सगळ्यांना हेल्प होईल, तर तुमचं ट्रान्सलेशन जरा क्विक आहे. ठीक आहे? सो थँक यू फॉर दॅट. सो येस, द ओव्हरऑल डेव्हलपमेंट. ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे काय? मुलांमध्ये सोशल डेव्हलपमेंट, इमोशनल डेव्हलपमेंट, अकॅडमिक डेव्हलपमेंट हे दिसलं पाहिजे. ओके? तर त्याला म्हणजे पूर्ण विकास झाला पाहिजे. त्याला आपण बोलतो ओव्हरऑल डेव्हलपमेंट. तर बघा म्हणजे नोट्स दिले आहेत ना, तर तुम्हाला नोट्स बाय हार्ट नाही करायचे. त्याच्यातून तुम्हाला कन्सेप्ट्स काढायचेत, की हां, जर टीचर म्हणजे शिक्षक जर मुलांना शिकवतायत, तर मुलांमध्ये कुठला बदल घडला पाहिजे. तर त्याला बोलतो आपण ओव्हरऑल डेव्हलपमेंट. ठीक आहे? तर ह्या नोट्स जेव्हा तुम्ही वाचाल, तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे, की या नोट्समधून क्वेश्चन कसे क्रिएट होतील. म्हणून मी ऑलरेडी वर्ड्स हायलाइट केले आहेत. आता ही एक ॲक्टिव्हिटी, फोर्थ पॉइंट बघा, प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी आणि इफेक्टिव्ह टीचिंग आहे. म्हणजे तुम्हाला टीचिंग, जसं लाइक फॉर एक्झाम्पल मी आता टीच करते आहे, मी शिकवते तुम्हाला. पण तुम्हाला शिकवण्यासाठी मी थोडे एफर्ट्स घेतलेत. आधी पी-पी-टीज बनवल्यात, इम्पोर्टंट पॉइंट्स हायलाइट केलेत, काय शिकवायचंय हे डिसाईड केलंय, म्हणजे ऑर्गनाइज केलंय. त्याच्यामुळे माझं टीचिंग कसं होऊ शकतं इफेक्टिव्ह. म्हणजे जर तुम्ही ॲज अन शिक्षक वर्गात जाल, किती पण एक्सपर्ट टीचर जर तुम्ही असाल आणि जर तुम्ही वर्गात जाल आणि विचार कराल, की हां, माझं लेसन व्यवस्थित होईल. नाही. तर तुम्हाला तुमचं शिकवणं हे इफेक्टिव्ह झालं पाहिजे, तर त्यात तुम्हाला प्लॅन केलं आलं पाहिजे. प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. इज इट क्लिअर? दिस इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. हे तुम्हाला ह्याच्यामध्ये हे इम्पोर्टंट आहे. आता ह्याच्या बेसिसवर मी एक नेक्स्ट स्लाईड बनवली आहे. ती नेक्स्ट स्लाईड ना तुम्हाला हेल्प करेल, की कुठले डेफिनेशन्स मी बघितलं आहे, हे डेफिनेशन्स आहेत ना, हे सेट एक्झाममध्ये एक तरी क्वेशन येतो, की मॉरिसननी काय सांगितलंय, स्मिथनी काय सांगितलंय, गॅगेनी काय सांगितलंय, सॉरी.
ॲमिडॉननी काय सांगितलं आहे किंवा नेक्स्ट आहे तुमचं क्लॅरनी काय सांगितलंय, ग्रीननी काय सांगितलंय. आता हे डेफिनेशन्स तुम्हाला दिले जातात. तुम्हाला ओळखायचं असतं, की हे डेफिनेशन्स कोणी दिलेत. तर ही प्रॅक्टिस पण तुम्हाला थोडी झाली पाहिजे, की आता जर लाइक फॉर एक्झाम्पल तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? तुम्हाला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, की मॉरिसननी काय सांगितलं होतं, की डिसिप्लिन्ड प्रोसेस आहे. म्हणजे एक शिस्तबद्ध प्रोसेस आहे, ज्याच्यात टीचर इन्फ्लुअन्स करते बिहेवियर, पण त्याच्यासाठी एक शिस्त लागणं गरजेचं आहे. स्मिथनी सांगितलेलं हे ट्रायपोलार प्रोसेस आहे. ट्रायपोलार म्हणजे एक एजंट असतो, एक गोल आहे आणि इंटरव्हिंग व्हेरिएबल्स आहे. ओके, म्हणजे काही फॅक्टर्स आहेत. जसं काय लाइक फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला शिकवते. मी एजंट आहे. एक गोल आहे, की तुम्हाला तुमची एक्झामिनेशन क्लिअर करायची आहे. इंटरव्हेनिंग व्हेरिएबल्स आता डिस्टर्बन्स क्रिएट करतं. लाइक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सारखं सांगते, की म्यूट राहावा. एन्व्हायर्नमेंटल डिस्टर्बन्स आहे, मे बी स्क्रीन डिस्टर्बन्स असेल, टेक्निकल डिस्टर्बन्स असेल, तर इंटरव्हेनिंग व्हेरिएबल्स पण आहेत, जी इम्पॅक्ट करतात. ओके. गॅगेनी काय सांगितलं आहे, की हे एक रिलेशनशिप आहे शिक्षक आणि स्टुडंट्समध्ये आणि त्याच्यावर बिहेवियर, ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे मी सांगितलेलं ना, त्यालाच आपण दुसरं बोलू शकतो बिहेवियर मॉडिफिकेशन. ॲमिडॉननी काय सांगितलं आहे, की सोशल प्रोसेस आहे, इंटरॅक्टिव्ह प्रोसेस म्हणजे फक्त वन वे नाही झालं पाहिजे, इंटरॅक्टिव्ह टू वे झालं पाहिजे. ते त्यांनी इम्पोर्टन्स दिलंय. क्लॅरनी काय सांगितलंय तेच सांगितलंय जे गॅगेनी सांगितलंय मॉडिफिकेशन, बिहेवियर मॉडिफिकेशन मीन्स ओव्हरऑल डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि ग्रीननी डिस्क्राईब केलं आहे, की डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड आणि हे लक्षात ठेवा, ह्याच्यात मुलं ना जरा मिस्टेक्स करतात. तुम्ही ना थोडंसं डेव्हलपमेंटमध्ये ना थोडा एक स्मॉल मिस्टेक करता क्वेशन आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं डेव्हलपमेंट म्हणजे फक्त अकॅडमिक झालं पाहिजे. नाही. म्हणून तो क्वेशन नेहमी ट्विस्ट केला जातो. जेव्हा आपण डेव्हलपमेंट बोलतो कुठल्याही स्टुडंटमध्ये म्हणजे तो सोशल डेव्हलपमेंट झाला पाहिजे, सोसायटी पॉइंट ऑफ व्ह्यू झाला पाहिजे. मग तुमचा इमोशनल डेव्हलपमेंट झाला पाहिजे म्हणजे तुमची मॅच्युरिटी लेव्हल आणि इमोशनल स्टेबिलिटी तुम्हाला म्हणजे एकदम भावुक होऊन चालत नाही. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, की कुठल्या ठिकाणी तुम्ही तुमचे इमोशन्स दाखवू शकता किंवा कुठल्या ठिकाणी तुम्हाला तुमचे इमोशन्स स्ट्राँग ठेवावे लागतील. ओके. आणि नेक्स्ट आहे तुम्हाला एक सोशल सॉरी इंटेलिजंट डेव्हलपमेंट हे झालं पाहिजे. तर हे सगळ्याला आपण बोलतो डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड. ओके. येस, यू विल गेट द रेकॉर्डिंग ऑफ दिस वर्कशॉप व्हेरी इमिजिएटली यू विल गेट. डोंट वरी. ओके. फाईन. सामाजिक, बौद्धिक हां. देवानंद थँक यू व्हेरी मच फॉर दॅट मराठी ट्रान्सलेशन, एक्झॅक्ट ट्रान्सलेशन. इज इट क्लिअर? आता थोडंसं इन केस कोणाला जरा स्पीड वाटतंय ना, तर मला फक्त द्या लिहून चॅट बॉक्समध्ये. रिझन काय आहे? कारण आपल्याला पूर्ण सिलॅबस मी जेवढं पॉसिबल आहे तेवढं स्लो ठेवते. बट तुम्हाला थोडंसं असं वाटतंय, की थोडंसं फास्ट होतंय, तर मला तिथे फक्त चॅट बॉक्समध्ये एक इंडिकेशन द्या. ठीक आहे? आता नेक्स्ट आहे तुमचं टॉपिक एम्स. आता ह्याच्यावर बघा, ह्याच्यावर पण क्वेशन्स कसे आहेत ना, एम्स ऑफ टीचिंग. आता ह्याच्यावर क्वेशन्स डायरेक्टली तुम्हाला असं येत नाही, की एम काय आहे? इथे पण मी बघा पॉइंट, ए पॉइंट आणि सी पॉइंट. चेंज इन द बिहेवियर ऑफ स्टुडंट्स म्हणजे काय गोल आहे? एक्झॅक्टली एम काय आहे? टीचिंगमुळे काय झालं पाहिजे? एक बिहेवियर चेंज झाला पाहिजे. ओके. स्किल्स इम्प्रूव्ह झाले पाहिजे. आता प्लीज रिमेंबर स्किल्स आपण जेव्हा बोलतो ना, म्हणजे स्टुडंट जेव्हा जेव्हा एक आपण शिक्षक म्हणजे ॲज अन शिक्षक, पहिलीतला मुलगा किंवा प्री-स्कूल घ्या आणि 10वीतल्या मुलामध्ये बराचसा चेंज होतो. 1ली ते 10वी मध्ये. आता ते स्किल्स आहेत ना, इम्प्रूव्ह होत जाते. मॅच्युरिटी लेव्हल तुम्ही 6 वर्षाच्या मुलाची मॅच्युरिटी लेव्हल आणि 15 वर्षाच्या मुलाची मॅच्युरिटी लेव्हल सेम नसू शकते. ती बदलते ॲज पर द स्टँडर्ड्स म्हणजे स्लोली तो चेंज दिसला पाहिजे आणि तो चेंज असतो टीचिंगमुळे. शेपिंग बिहेवियर म्हणजे तुम्हाला एक रिस्पॉन्सिबल सिटिझन बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी टीचरला ट्रेनिंग द्यावं लागतं. इन्स्ट्रक्शन्स म्हणजे मुलांनी नॉलेज एक्वायर केलं पाहिजे. त्याच्यासाठी टीचरला एफर्ट्स घ्यावे लागतात. फॉर्मेशन ऑफ अ बिलीफ आता हे इनडॉक्ट्रिनेशन ओके हा स्टेटमेंट आहे ना, खूप ठिकाणी आहे क्वेशन्समध्ये पेपर 1च्या टीचिंग ॲप्टिट्यूडच्या युनिटमध्ये. म्हणजे व्हॉट इज द मीनिंग ऑफ धिस? इनडॉक्ट्रिनेशनचा अर्थ काय आहे? म्हणजे जेव्हा तुम्ही मुलांना शिकवता, सर्टन कन्सेप्ट्स काही गोष्टी त्यांनी तुमच्यावर ट्रस्ट ठेवला पाहिजे, बिलीफ ठेवला पाहिजे.
आता लाइक फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगते, की बाबा हा टॉपिक इम्पोर्टंट आहे. मे बी माझं एक रिसर्च मी केला आहे. मी एक अंडरस्टँडिंग घेतलंय पेपरचं आणि त्या बेसिसवर मी तुम्हाला हे एक स्टेटमेंट सांगितलंय. तर तुम्ही असं नाही बोलू शकत हा टॉपिक बेस्ड ऑन एक्सपिरियन्स माझ्या एक्सपिरियन्सवर मी सांगते, की तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित रीड करा. तर त्याला आपण काय बोलू शकतो इंडॉक्ट्रिनेशन. म्हणजे त्यांनी काय होतं ना त्यांनी तुमची ट्रेनिंग होते. सो पण ह्याच्यावर क्वेश्चन्स आहेत ना, थोडे व्यवस्थित तुम्ही रीड केले पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर्समध्ये हा वर्ड यूज केलाय. अर्थ काय आहे? ह्याचा अर्थ असा आहे, की तुम्ही एक ट्रस्ट फॅक्टर ठेवला पाहिजे. पण त्याच्यामध्ये तुम्ही सेंटेन्स वाचा. असं लाइक फॉर एक्झाम्पल सेंटेन्स ट्विस्ट करून दिलं जातं, की टीचर जे पण सांगतात, म्हणजे मी जर शिक्षक आहे, मी जे काही सांगितलं, प्रत्येक गोष्टीवर तुम्ही बिलीव्ह केलं पाहिजे नाही. पण ज्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत, ज्या एक्सपिरियन्स वेईज मी शेअर करते, त्या गोष्टी तुम्ही कन्सेप्ट बिलीव्ह केलं पाहिजे आणि त्याला आपण इंडॉक्ट्रिनेशन बोलतो. ओके. आता जसं मोड्स ऑफ टीचिंग. टीचिंगचे मोड्स काय आहेत? स्किल्स शेप करायला, इन्स्ट्रक्शन्स अँड इंडॉक्ट्रिनेशन म्हणजे काही तुम्हाला नॉलेजसाठी मी काहीतरी सांगणार आहे, ते तुम्हाला बिलीव्ह केलं पाहिजे. तुमच्या हे फक्त प्रगतीसाठी आहे, डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे तुमचं नॉलेज पण वाढतंय आणि तुमची अंडरस्टँडिंग लेव्हल, मॅच्युरिटी लेव्हल वाढते. टीचिंगमध्ये हे बघा, सारखा-सारखा हा सेंटन्स यूज केला आहे. शेपिंग द इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? इंडिव्हिज्युअलमध्ये एक म्हणजे एका एका व्यक्तीमध्ये एक बदल घडवून आणतं आणि त्याच्यात एज्युकेशनचा खूप मोठा रोल प्ले होतो. ओके. आणि इंडॉक्ट्रिनेशन इज अ हाय लेव्हल ऑफ टीचिंग म्हणजे ज्याच्यात आपण काही आयडियाज, काही बिलीफ जे आपल्याला शेअर केले जातात, ते आपण व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक गोष्ट नाही, बट इम्पोर्टंट गोष्टी. ज्याच्यामुळे आपल्याला नॉलेज मिळेल आणि ज्याच्यामुळे आपली प्रगती होईल, त्या गोष्टींवर तुम्ही बिलीफ ठेवलं पाहिजे. ठीक आहे? नाऊ आता कधी-कधी ना हे कन्सेप्ट्स येतात. एज्युकेशन, इन्स्ट्रक्शन, लर्निंग, ओके. ट्रेनिंग, सिलॅबस, करिक्युलम, इंडॉक्ट्रिनेशन म्हणून मी हे कन्सेप्ट्स ना वेगळे हायलाइट केलेत. आता एज्युकेशन म्हणजे काय? एज्युकेशन म्हणजे ही एक प्रोसेस आहे, ओके, ज्याच्यात तुम्हाला नॉलेज मिळतं. बट त्या नॉलेजसाठी तुम्हाला शिकवलं जातं, तुम्हाला ट्रेन केलं जातं. एक डिस्कशन होतं, जेव्हा तुम्ही आता लाइक फॉर एक्झाम्पल तुम्ही आता हायर लेव्हल, मास्टर्स लेव्हलमध्ये थ्रू क्रॉस केलंय. मास्टर्स लेव्हलमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात ना, त्या तुम्हाला रोट लर्निंग नाही केल्या जात. त्या तुम्हाला डिस्कस केल्या जातात तुमच्याबरोबर. त्याला रिफ्लेक्टिव्ह लर्निंग आपण असं म्हणतो आणि त्या डिस्कशनमुळे तुम्हाला एक आयडिया येते, की हा एक प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व्ह कसा करायचा. म्हणजे एज्युकेशन ही एक प्रोसेस आहे, ज्याच्यात तुम्हाला तुमचे हॅबिट, स्किल्स, नॉलेज सगळं वाढतं. पण त्याला एक सिस्टमॅटिक स्टेप आहे. ओके. सो एज्युकेशननी तुमच्यात एक पूर्ण बदल होतो. इन्स्ट्रक्शननी काय होतं, इन्स्ट्रक्शननी तुम्हाला कळतं, की तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय चांगलं नाहीये. म्हणजे एक एक डिलिव्हरी आहे, कंटेंट आहे, जो आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्हाला सांगतो, की हे अ, तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे, हे असं झालं पाहिजे. सो इन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्ही थोडंसं ग्रो होता, डेव्हलप होता आणि त्या इन्स्ट्रक्शन्समुळे तुम्हाला शिस्त लागते, डिसिप्लिन येते. ओके. लर्निंग. आता लर्निंग हे बघा, लर्निंग इट्स लाईफ लाँग प्रोसेस. ओके. मी असं नाही म्हणत आहे, आज मी तुम्हाला शिकवलं, आता तुम्ही आयुष्यभर हे सगळं लक्षात ठेवा. नाही. प्रत्येक वेळी आय मीन टू से प्रत्येक स्टेप किंवा प्रत्येक लाईफच्या प्रत्येक फेजमध्ये तुम्हाला एक असं मोमेंट येतो, ज्याच्यात तुम्हाला लर्निंग एक्सपिरियन्स मिळतो. आज पण तुम्ही वर्कशॉपला बसलात. आज तुम्ही 90 मिनिटं आम्हाला देणार आहात. त्या 90 मिनिटात मे बी तुम्हाला एक एक्सपिरियन्स आलाय, की बाबा हां, ही गोष्ट आता अशी करायची, ही गोष्ट अशी नाही करायची. म्हणजे प्रत्येक मे बी तुम्ही नेक्स्ट वर्कशॉपला बसाल, नेक्स्ट फॅकल्टी बरोबर. म्हणजे प्रत्येक अनुभव म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव मिळून तुम्ही तुमचे लर्निंग प्रोग्रेस करता. म्हणजे तुम्ही पुढे जाता किंवा तुम्हाला एक एक्सपिरियन्स येतो आणि त्याला आपण म्हणतो लर्निंग. ओके. नेक्स्ट आहे ओके, ट्रेनिंग. आता लक्षात ठेवा लर्निंग आणि ट्रेनिंग एकत्र पण वापरलं जातं. ट्रेनिंग काय एक प्रोसेस आहे, ज्याच्यात तुमचे स्किल्स थोडे डेव्हलप होतात. म्हणजे तुम्हाला लाइक फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला हा एक कन्सेप्ट एक्सप्लेन केला. हा कन्सेप्ट तुम्ही ना आधी तुम्हाला माहिती होतं कन्सेप्ट, पण तुम्ही हा पॉइंट विचार नव्हता केलेला. तर आता हा तुम्ही पॉइंट विचार करताय, म्हणजे तुम्ही काय झालाय, तुम्ही ट्रेन झालाय. ईदर मी दोन्ही वर्ड वापरू शकते, लर्निंग किंवा ट्रेनिंग. ओके. आणि दोन्ही गोष्टींनी तुम्हाला काय होतं, तुम्हाला नॉलेज मिळतं,
फक्त एवढं आहे, जर सपोज ट्रेनिंगमध्ये एक लो लेव्हलला टीचर येते, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट व्यवस्थित लक्षात राहिलं. म्हणजे थोडंसं मुलांबरोबर तुम्हाला थोडं स्वतःला मोल्ड करावं लागतं. म्हणजे तुमच्या फेजनी नाही, तुम्हाला मुलांच्या फेजनी ती गोष्ट करावी लागते. म्हणजे त्यांना ते समजेल, त्यांना ते लक्षात येईल आणि त्यांचं नॉलेज वाढेल. ओके. सिलॅबस आणि करिक्युलम ह्याच्यामध्ये मुलं नेहमी कन्फ्यूज होतात. एक सेकंड सॉरी. हां. सिलॅबस आणि करिक्युलम. सिलॅबस सगळ्यात मेन काय आहे करिक्युलम. ओके. जे एक शाळा किंवा एक कॉलेज किंवा एक अथॉरिटी डिसाईड करते आणि त्याचा सब पार्ट काय आहे सिलॅबस. म्हणजे करिक्युलम हे एक होल पिक्चर आहे आणि त्याच्याचं स्मॉल पिक्चर आहे सिलॅबस. सिलॅबस डिपेंडिंग की तुम्ही काय लेव्हलचं एज्युकेशन घेताय, कुठली स्ट्रीम घेताय त्याच्याप्रमाणे सिलॅबस चेंज होत जातो. आणि इनडॉक्ट्रिनेशन मी तुम्हाला आधीच सांगितलंय, ही एक प्रोसेस आहे, ज्याच्यात तुम्हाला काही गोष्टीवर बिलीफ ठेवावं लागतं आणि तुम्हाला त्या गोष्टी ना तुम्हाला क्रिटिक्स नाही करावं लागत. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर काही डिबेट नाही करायचंय. फक्त तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्यात, तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. त्याला आपण बोलतो इनडॉक्ट्रिनेशन. आता ह्याच्यावर डायरेक्ट क्वेशन्स नाहीयेत काय, बट हे क्वेशन्समध्ये ना हे वर्ड्स यूज केले जातात. आणि तुम्हाला त्याचा अर्थ कळायला पाहिजे म्हणून मी हे टॉपिकमध्ये तुम्हाला दिलंय. ठीक आहे? तर तुम्ही फक्त लक्षात ठेवायला पाहिजे एज्युकेशन, इन्स्ट्रक्शन, लर्निंग, ट्रेनिंग, ओके, सिलॅबस, करिक्युलम ह्याचा अर्थ काय आहे आणि ह्या कसे यूज होतात. नाव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टीचिंग. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स बोला किंवा नेचर बोला, हे अगेन सगळे जे आपण आता पॉइंट्स लर्न केलेत ना, त्याचा हा एक लास्ट समरायझेशन आहे. लाइक लेट्स सी की काय एक्झॅक्टली आहे. तर ह्याच्यात टीचिंग डिफरंट लेव्हलसाठी असते. तुम्ही एकाच पद्धतीने सगळ्यांना नाही शिकू शकत. लाइक फॉर एक्झाम्पल मे बी आता ऑब्व्हियसली आता मी आज वर्कशॉप घेते. हा वर्कशॉप पुढच्या महिन्यात आहे. पुढच्या महिन्यात दुसरे सेट ऑफ स्टुडंट्स येतील. मे बी त्यांना माझी स्पीड थोडी कमी वाटेल, थोडी फास्ट वाटेल. मला त्यांच्याप्रमाणे मोल्ड अप करावं लागतं. म्हणजे हे लेव्हल आहे ती डिफरंट आहे. प्रत्येक स्टँडर्ड प्रमाणे, प्रत्येक स्किल्स प्रमाणे ही लेव्हल तुम्हाला बदलावी लागते. म्हणजे टीचर्सला फ्लेक्सिबल राहावं लागतं. डायनॅमिक आहे, नो डाउट. आय मीन टू से कुठल्या टाइपचे स्टुडंट्स आहेत आणि स्टुडंट्स कसे आहेत याप्रमाणे टीचरांना स्वतःला मोल्ड करावं लागतं. एज्युकेशन, लर्निंग, इन्स्ट्रक्शन, ट्रेनिंग सगळं दिलं जातं. इंटेलेक्चुअल ॲक्टिव्हिटी तुमची बौद्धिक ह्याच्याने तुमचं बौद्धिक वाढतं. हे एक आर्ट आणि सायन्स. आता आर्ट म्हणजे काय कला आहे. ओके. टीचिंग एव्हरीवन कॅनॉट बी अ टीचर. ओके. बट कॅन ट्राय टू बी अ टीचर विथ द हेल्प ऑफ व्हॉट? विथ द हेल्प ऑफ स्किल्स. म्हणजे ती एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही शिकवलं, त्या शिकवण्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि सायन्स म्हणजे सिस्टमॅटिक आहे. आता बघा लाइक फॉर एक्झाम्पल आपण आज वर्कशॉप स्टार्ट केला आहे. मी सगळ्यात पहिला युनिट घेतला. म्हणजे एक सिस्टम आहे, की बाबा मुलांना एक एक नॉर्मल हे असतं, की बाबा हां, सिलॅबस प्रमाणे मे बी वर्कशॉप असेल. एक एक सेट असतं. आता समजा पहिला युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड आणि मी डायरेक्टली डेटा इंटरप्रिटेशन स्टार्ट केलं, तर तुम्ही थोडंसं कुठे डिस्टर्ब होता. तर त्यामुळे इट्स अ सायन्स, इट्स अन ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटी, सिस्टमॅटिक ॲक्टिव्हिटी. एक पद्धत असते. त्या पद्धतप्रमाणे तुम्हाला गो अहेड करावं जावं लागतं. सेल्फ ऑर्गनायझेशन आहे. इट टेंड्स टुवर्ड्स सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतःला तेवढं डेव्हलप करा. एक सोशल सर्व्हिस आहे की बिकॉज दिस इज वन नोबल ॲक्टिव्हिटी म्हणजे टीचिंग प्रोफेशन असं आहे की तुम्ही घडवताय फ्युचर ऑफ द कंट्री. सो एक वेल विलिंगली तुम्ही स्टेप झाला या टीचिंग प्रोफेशनमध्ये म्हणून एक सोशल सर्व्हिस पण होतं. लेंदी पिरियड आहे स्टडी आणि ट्रेनिंगचा. हाय डिग्री ऑफ ऑटोनॉमी, इंडिपेंडन्स. ओके. म्हणजे टीचर्सला लिबर्टी मिळते, की चला तुम्ही या पद्धतीने शिकू शकता आणि तेवढी त्यांना दिली पाहिजे सो दॅट द टीचिंग बिकम्स इफेक्टिव्ह. कंटिन्युअस प्रोसेस आहे. येस, आय मीन टू से मी आज तुम्हाला शिकवलं याचा अर्थ हे नाही, की तुम्ही डिग्री घेऊन, सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडला. नो. एव्हरी ॲक्टिव्हिटी इज कॅन कम बॅक इन सम ऑर अदर वे. सो इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस अँड टीचिंग इज अ प्रोफेशनल. इट्स अ प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी. ओके. ना मी जेव्हा बोलते प्रोफेशन आहे ना, तर तुम्हाला काही गोष्टी प्रोफेशनली घ्याव्या लागतात. यू कान्ट जस्ट डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट. प्रोफेशनली तुम्हाला पुट अप करावं लागतं. प्रोफेशनली तुम्हाला राहावं लागतं. प्रोफेशनली तुम्हाला बिहेव करावं लागतं. सो दॅट इज प्रोफेशन. आणि लक्षात ठेवा प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीमुळे तुम्हाला डिसिप्लिन येतं. तुम्ही ऑटोमॅटिकली त्या डिसिप्लिनमध्ये सेट होता. इज इट क्लिअर? ओके. आता हां, तर ही एक स्लाईड आहे. ऑब्जेक्टिव्ह सॉरी नॉट स्लाईड, टॉपिक आहे.
म्हणजे ह्या टॉपिकवर पण एक नॉर्मल क्वेश्चन्स होतात. लाइक फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्टिव्ह काय आहे? एम काय आहे? हेतू काय आहे टीचिंगचा? की टीचिंगमुळे नॉलेज अक्वायर झालं पाहिजे. म्हणजे जर आज मी तुम्हाला काही शिकवते आहे, तर ह्याचं जे आउटपुट आहे, रिझल्ट आहे, काय असलं पाहिजे? की तुम्हाला 4 गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे. तर त्याला आपण बोलतो अक्वायरिंग नॉलेज. तुमचं कॅरेक्टर आणि बिहेवियर चेंज झालं पाहिजे. येस. ओके. आणि कुठल्याही टीचिंगमध्ये प्लीज लक्षात ठेवा, टीचिंग म्हणजे क्लासरूम टीचिंग किंवा तुमचं कॉलेज टीचिंग असं नाहीये. लाइक फॉर एक्झाम्पल तुम्ही आज एक वर्कशॉप अटेंड करताय, तर ह्या वर्कशॉपमुळे तुमच्या बिहेवियर आणि ॲटिट्यूडमध्ये चेंज झाला पाहिजे. लाइक फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे कळून चुकेल, की बाबा लास्ट मिनिट तुम्ही अभ्यास केला, तर तुम्हाला मार्क्स पण लास्ट मिनिट सारखेच भेटणार. तर थोडं जर तुम्ही एफर्ट्स घेतले, तर तुमच्या एफर्ट्सला डेफिनेटली एक एफर्ट्सला रिवॉर्ड मिळेल. म्हणजे तुम्ही तुमचं बिहेवियर आणि ॲटिट्यूड चेंज केला पाहिजे आणि ते टीचिंगमुळे होतं. फॉस्टर इंडिपेंडन्स येस. आता हे बघा लाइक फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा शिकता, 4 गोष्टी कळतात, तर तुम्ही तुमचे डिसिजन स्वतः घेऊ शकता. तुम्हाला काही गोष्टीत म्हणजे कुठल्या गोष्टी कशा करायच्या आहेत, ह्याच्यात तुम्हाला फरक कळतो. सो ते एक तुम्हाला कॉन्फिडन्स लेव्हल देतो. लाइक फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सपोज प्रेझेंटेशन द्यायचं आहे. तुम्ही फक्त लेट अस टेक एन एक्झाम्पल तुम्हाला कधी प्लॅटफॉर्म नाही दिलाय. तुम्ही कधी पोडियमवर नाही गेलाय. कधी तुम्ही स्टेज फिअर तुमच्यात नाही गेलाय. पण जर तुम्ही प्रॅक्टिस कराल, जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली जाईल, ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला घ्यायची आहे. विलिंगनेस लक्षात ठेवा, इच्छाशक्ती आणि त्याच्यात जर तुम्ही ते फॉलो कराल ना, तर डेफिनिटली तुमच्यात तो कॉन्फिडन्स येईल अँड ऑटोमॅटिकली तुमच्यात ते इंडिपेंडन्सी येईल. सो दॅट इज यू बिकम इंडिपेंडंट. मोटिव्हेट करायचं येस. आता हा एक वर्ड इकडे आहे इंट्रिन्सिक मोटिव्हेशन. ओके. मे बी बऱ्याच जणांना माहिती असेल ह्याचा अर्थ काय. मोटिव्हेशन म्हणजे तुम्हाला एन्करेज करायचंय. ओके. इंट्रिन्सिक म्हणजे तुमची इच्छाशक्ती आहे ना, ती स्ट्राँग करायची. मी जसं मगाशी सांगितलं, मी किती पण सांगेन. मे बी तुम्ही माझ्या बोलण्याने खूप मोटिव्हेट झालाय. ओके. बट त्या मोटिव्हेशनचा तुमच्यात बदल घडायला पाहिजे. म्हणजे जर समजा तुम्ही अजूनपर्यंत नाही आहात सीरियस. हार्डली 1 महिना राहिलाय परीक्षेला. उद्या सकाळी ऑटोमॅटिकली तुम्ही 6 वाजता उठाल. म्हणजे तुम्हाला समजा जॉबला जायचंय, तुमच्या हातात 1 तास आहे. तर तुम्ही 1 तास जरी अभ्यास केला, दॅट इस कॉल्ड एज इनर मोटिव्हेशन, इंट्रिन्सिक. म्हणजे ह्याच्यामुळे तुम्हाला एक स्वतःमध्ये एक इच्छाशक्ती जागली आहे, की नाही मला आता केलं पाहिजे. 1 महिना आहे आणि हा 1 महिना जर मी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करेन, तर मी म्हणजे काही चान्सेस आहेत माझ्याकडे. सो दॅट इट शुड कम फ्रॉम इनर साइड. दॅट इज इनर मोटिव्हेशन, इच्छाशक्ती. ओके. क्रिएटिव्ह थिंकिंग आहे. हां, टीचिंगमुळे तुमचं जरा आय मीन टू से यू गेट इंटू क्रिएटिव्ह वे ऑफ थिंकिंग. म्हणजे तुम्हाला कळतं की प्रॉब्लेम काय आहे, कसा सॉल्व्ह करायचा, तुम्ही फ्लेक्सिबल होता, फिसिबल होता आणि सगळ्या 360 पॉइंट ऑफ अँगलनी तुम्ही डिसिजन घेता आणि डेव्हलप सोशल स्किल्स. हे पण आपण डिस्कस केलंय की इमोशनली, फिजिकली, इंटेलेक्चुअली तुमच्यात ना तो बदल घडून येतो. ओके. आणि हे झालं पाहिजे तरच टीचिंगचा तुम्हाला फायदा होणार. अदरवाईज जर तुम्ही हे हे तुम्हाला काहीच दिसत नाहीये तुमच्या बिहेवियरमध्ये, म्हणजे टीचिंग झालंच नाहीये. ना तुमच्यात बदल आलाय, ना तुम्हाला नॉलेज मिळालंय, ना तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय, ना तुम्ही काही क्रिएटिव्ह करताय आउट ऑफ द बॉक्स, ना तुमच्यात सोशल, फिजिकल, इंटेलेक्चुअल स्किल्स झाले. सो यू आर वन अँड द सेम. काहीच बदल नाही झालाय म्हणजे टीचिंग झालंच नाहीये. ओके. नाऊ क्वालिटीज ऑफ टीचर. आता ही स्लाइड आहे ना, मी पर्पसली आणली आहे. काय-काय क्वेशन्स मी बघितले ह्याच्यावर फ्रेम केलेले. सो लाइक फॉर एक्झाम्पल एक क्वेशन आहे, प्री-रिक्विजिट्स ऑफ इफेक्टिव्ह टीचिंग. आता ह्याचा अर्थ काय आहे, की टीचिंगला एक म्हणजे कुठल्या गोष्टींची गरज असते. म्हणजे टीचर आता लाइक फॉर एक्झाम्पल मी एक टीचर आहे. तर मला जर टीचिंग इफेक्टिव्हली करायचं असेल, तर काय गोष्टी असतात ज्या माझ्याकडे असल्या पाहिजेत आधीपासून. प्री-रिक्विजिट्स आहेत ना, म्हणजे पहिल्यापासून. सर व्हर्बल एबिलिटी माझी येस, एबिलिटी प्रॉपरली असली पाहिजे. म्हणजे कुठल्या व्हॉल्यूम म्हणा, पिच म्हणा, माझं एक्सप्लेनेशन म्हणा, स्पीड म्हणा, पॉज म्हणा, ही एबिलिटी मला व्यवस्थित आली पाहिजे. कंटेंट नॉलेज येस, हे खूप इम्पोर्टंट आहे. एज्युकेशनल कोर्सवर्क मला माहिती असलं पाहिजे, की काय एक्झॅक्टली मला शिकवायचंय सिलॅबस. टीचर सर्टिफिकेशन एक प्रोफेशन आहे ना, म्हणजे तुम्हाला एक स्पेसिफिक प्रोफेशनल एज्युकेशन असलं पाहिजे
आणि टीचिंग एक्सपिरियन्स. ना सी टीचिंग एक्सपिरियन्स म्हणजे ॲटलीस्ट तुम्ही बेसिक लेसन्स तर तुमच्यात आले पाहिजे. आता तुम्ही बघता बऱ्याचशा टीचर्सला ना बोर्ड स्किल्स नसतात, की ब्लॅकबोर्ड आपण जर वापरतो किंवा व्हाईट बोर्ड वापरतो, तर कसा वापरला पाहिजे. ओके. बऱ्याच जणांना मे बी तुम्ही बी करून आलात, पण ठीक आहे मग एक एक टीचर लिहित नाही, मग तुम्ही पण डेट लिहित नाही. बोर्ड क्लीन नाही करत. म्हणजे या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी खूप इम्पोर्टंट असतात आणि ह्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीसाठी खूप अफेक्ट करतात. आपण स्टुडंट्सला सांगतो की बोर्ड क्लीन करून घ्या. पण ह्या सगळ्या गोष्टींनी ना डिसिप्लिन तुम्हाला नाही लागत आणि तुमची कॅपेबिलिटी बिल्ड होत नाही. सो तुम्हाला ॲज अ टीचर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. आता हा क्वेशन एक मी बघितलेला म्हणून मी हा स्लाइड इन्कल्केट केली आहे, की त्यांनी एक क्वेशन दिलेला, की प्री रिक्विजिट्स काय आहेत आणि त्यांनी ऑप्शन्स दिलेले. तर त्याच्यात ऑड मॅन आउट पण होते. टीचर शुड नो हाऊ टू प्रिपेअर द नोट्स असे काही-काही ते ऑड मॅन आउट देतील. सो लाइक फॉर एक्झाम्पल टीचर शुड टेल द स्टुडंट्स टू गो टू द लायब्ररी असे काही ऑड मॅन आउट कॅन्सल करायचे आहेत. बट मेन रिक्विजिट्स आहेत. तर तुम्हाला टीचर पॉइंट ऑफ व्ह्यूनी लक्षात ठेवायचे नॉट स्टुडंट. ह्या गोष्टी तुम्हाला एक इम्पोर्टंट आहेत. टीचर ॲज अ पर्सन आता ह्याच्यात पण बघा टीचर ॲज अ पर्सन म्हणजे एक ह्युमन बीइंग आहे. आणि टीचरकडे एम्पॅथेटिक ॲटिट्यूड असला पाहिजे. हे कम्युनिकेशनमध्ये पण आपण करू, पण तरी पण मी तुम्हाला एक वर्ड यूज करते एम्पॅथेटिक. एम्पॅथेटिक म्हणजे काय? ह्याच्यामध्ये ना हा पण एक क्वेशन होता. सिम्पथी नाही, इट्स एम्पॅथी. सिम्पथी म्हणजे ना तुम्ही दया दाखवताय मुलांवर. तुम्हाला ते नाही करायचंय. तुम्हाला मुलांना समजून घ्यायचंय. तर त्याला आपण एम्पॅथी बोलतो. ओके. मी परत रिपीट करते. टीचरला कसं असलं पाहिजे, एम्पॅथी असली पाहिजे, सिम्पथी नाही. सिम्पथीचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर दया दाखवताय. ते नाही करायचंय तुम्हाला. तुम्हाला फक्त तुमच्या मुलांना अंडरस्टँड करून घ्यायचंय. त्याला आपण एम्पॅथी बोलतो. म्हणजे जर तुम्ही त्यांना अंडरस्टँड कराल, बॉन्ड क्रिएट होईल, ते तुमच्यावर ट्रस्ट ठेवतील आणि टीचिंग लर्निंग ईझी होईल. ओके. टीचरला क्लासरूम मॅनेजमेंट आलं पाहिजे. आता क्लासरूम मॅनेजमेंटसाठी ना एक वर्ड यूज करतात. दुसरा वर्ड आहे लोकस ऑफ कंट्रोल. ओके. आता हा वर्ड आहे ना ॲक्चुअली सेटमध्ये अजून विचारला नाही, पण विचारू शकतात. मी परत रिपीट करते. क्लासरूम मॅनेजमेंटसाठी अजून एक वर्ड आहे लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे किंवा स्पॅन ऑफ कंट्रोल. लोकस ऑफ कंट्रोल किंवा स्पॅन ऑफ कंट्रोल म्हणजे टीचरमध्ये एवढी कॅपॅसिटी असली पाहिजे, की क्लासरूम मॅनेजमेंट झालं पाहिजे. तुम्ही फक्त उभं राहावा किंवा तुम्ही डोळे दाखवा किंवा तुम्ही फक्त तुमचा एक आवाज म्हणजे असं चढवा, की म्हणजे एकदम कंप्लीट सायलेन्स असलं पाहिजे क्लासरूममध्ये. तेवढी तुमची कॅपॅसिटी असली पाहिजे. त्याला बोलतात लोकस ऑफ कंट्रोल, स्पॅन ऑफ कंट्रोल किंवा क्लासरूम मॅनेजमेंट. ऑर्गनायझेशन असलं पाहिजे. येस, टीचर टीचर स्वतः एक ऑर्गनाइज्ड व्यक्ती असली पाहिजे. लाइक फॉर एक्झाम्पल ह्याचा अर्थ काय? जेव्हा तुम्ही फाईल कॅरी करता, आता मस्टर काही-काही शाळेत मस्टर आहे समजा एक यूज होतं. तुम्ही तुमचं मस्टर किती सिस्टमॅटिक ठेवलंय, किती व्यवस्थित ठेवलंय, त्याला कसं तुम्ही जपता, या छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही क्लासरूममध्ये कसं जाता, तुमच्या ड्रेसिंग सेन्स काय, लाऊड आहे, सिंपल आहे, ओके. तुम्ही तुमची वे लाइक फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लासरूममध्ये जाऊन मुलांकडून जर पेन मागताय दॅट इज व्हेरी बॅड. म्हणजे तुम्ही स्वतः ऑर्गनाइज्ड नाही. तुम्हाला माहिती आहे ॲज अ टीचर यू शुड कॅरी दॅट थिंग. ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत बघा, पण खूप मॅटर करतात. जसं काही टीचर्स जातात क्लासरूममध्ये बेंचेसवर कधी-कधी बसतात. सो दॅट इज अल्सो नॉट इट्स नॉट कॉल्ड एन ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटी. ते नाही केलं पाहिजे. ओके. इम्प्लिमेंट करा. तुम्ही तुमचे इन्स्ट्रक्शन स्वतः फॉलो करा. स्टुडंट्सला मॉनिटर करा आणि प्रोग्रेस करा. तर ह्याच्यावर क्वेशन्स येऊ शकतात म्हणून मी ही स्लाइड दिली आहे. ठीक आहे? ओके. नाऊ टीचिंगचे फेजेस येस, टीचिंगचे फेजेस आहेत. 3 फेजेस आहेत. एक आहे प्री फेज म्हणजे टीचिंगच्या आधीचा, एक आहे इंटरॅक्टिव्ह फेज म्हणजे ड्युरिंगचा आणि एक आहे पोस्ट ॲक्टिव्हिटी फेज म्हणजे नंतरचा. सो प्रीमध्ये काय तुमचं प्लॅनिंग मॅटर करतं. तुम्ही प्लॅन कसं केलंय, तुमचा लेसन प्लॅन, तुमचं टीचिंग एक्झाम्पल्स, टीचिंग एड काय घेतलेत तुम्ही. इंटरॅक्टिव्हमध्ये तुम्ही क्लासरूममध्ये कसं बिहेव करता आणि पोस्टमध्ये तुम्ही किती फॉलोअप करता. ओके. आता ह्याचे स्टेप्स आहे ना येऊ शकतात, तर म्हणून ती पण स्लाइड मी ॲड केली आहे ह्याच्यात. ओके. हे बघा, एक प्री ॲक्टिव्ह, इंटरॅक्टिव्ह, पोस्ट ॲक्टिव्ह. त्याला काय बोलतात हे पण मी क्लिअरली दिलं इकडे. प्री ॲक्टिव्हला प्लॅनिंग बोलतात, इंटरॅक्टिव्हला इम्प्लिमेंटेशन बोलतात, पोस्ट ॲक्टिव्हला इव्हॅल्युएशन स्टेज बोलतात. तर तुम्हाला ही नावं लक्षात ठेवली पाहिजे. क्वेशन येऊ शकतो ह्याच्यावर. ओके. आणि ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय-काय होतं? जसं लाइक फॉर एक्झाम्पल बघा, तुमच्या
प्री ऍक्टिव्हिटीमध्ये गोल डिसाईड केला जातो आणि डिसिशन घेतलं जातं. इंटरॅक्टिव्ह मध्ये तुम्ही डायग्नोज करता, म्हणजे तुम्ही फाइंड आउट करता आणि त्या पद्धतीने तुम्ही ऍक्शन किंवा रिॲक्शन देता. म्हणजे समजा कुठला कुठला स्टुडंट एकदमच वीक लर्नर आहे, तर तुम्ही त्याला डायग्नोसिस केलंय, रूट कॉज घेतलंय आणि त्याच्या बेस तुम्हाला काय मिळेल त्याच्या बेसवर तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. म्हणजे तुम्ही त्याचं ट्युटोरियल घेऊ शकता किंवा त्यांना शिकू शकता. पोस्ट ऍक्टिव्ह मध्ये काय होतं, तुम्ही तुम्ही टेस्ट करता त्यांना आणि तुम्ही एक फीडबॅक देता, म्हणजे करेक्टिव्ह स्टेप्स घेतात. म्हणजे मुलांना तुम्ही एक्स्ट्रा ट्युटोरियल जे घेतले त्याचा किती फायदा झालाय, कसा झालाय हे तुम्ही लक्षात ठेवतात. हे तुम्ही जरा इग्नोर करू नका, हे येऊ शकतं. ओके. हां, मिळेल. प्रियंका ह्याची मराठीमध्ये PDF मिळेल. ओके, फाईन. आता नेक्स्ट आहे तुमचं ओके. बिफोर आय गो अहेड, मी पुढे जाण्याच्या आधी सगळ्यांना व्यवस्थित समजतंय बघा, हे सगळे पॉइंट्स आहेत ना, तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. आता मी सांगू नाही शकत तुम्ही हेच हे येणारच एक्झाम आहे. ॲटलीस्ट तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट्स माहीत असल्या पाहिजे. सगळं आतापर्यंत व्यवस्थित कळतं आहे? ओके, थँक यू. एक सिग्नल द्या, म्हणजे मला थोडासा कॉन्फिडन्स येईल, की डिटेलमध्ये जायचंय की काय. सो अकॉर्डिंगली आय कॅन मॅनिप्युलेट माय वे ऑफ टीचिंग. ओके, फाईन. आता लेव्हल्स आहेत. हा तर क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन आहे. लेव्हल्स 3 लेव्हल्स आहेत. मेमरी लेव्हल आपण ऑर्डरमध्ये जाऊया. फर्स्ट आहे तुमचा मेमरी लेव्हल, नंतर आहे अंडरस्टँडिंग लेव्हल आणि नंतर आहे रिफ्लेक्टिव्ह लेव्हल. ओके. ओके, ओके. थँक यू एव्हरीवन अँड बी लाइक दिस ओबिडियंट स्टुडंट्स ओन्ली फॉर नेक्स्ट सम टाईम. व्हेरी ओबिडियंट स्टुडंट्स, म्हणजे एकदम विदाऊट डिस्टर्बन्स मी क्लास व्यवस्थित घेऊ शकते, मजा येते. सो आणि काही डाऊट असतील तर प्लीज चॅट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. ओके. ओके, लेव्हल्स ऑफ टीचिंग. आता ह्याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन येतात, पण तुम्हाला ऑर्डरमध्ये सिक्वेन्स अरेंज करायची आहे. त्याला काय बोलतात, मेमरी लेव्हल म्हणजे याच्यात तुम्हाला काही कष्ट नाही घ्यावे लागत, लीस्ट थॉटफुल आहे. अंडरस्टँडिंगमध्ये तुम्हाला तुम्हाला थॉट म्हणजे तुमचं थिंकिंग थोडंसं ॲक्टिव्हेट करावं लागतं आणि रिफ्लेक्टिव्हमध्ये मोस्ट थॉटफुल आहे. मोस्ट थॉटफुल म्हणजे हायेस्ट लेव्हल. ओके. आता हे बेसिक कन्सेप्ट्स आहेत. ओके. म्हणजे क्लासरूममध्ये टीचरला, शिक्षकाला लेव्हलप्रमाणे टीचरला हे थॉटफुल ॲक्टिव्हिटीज लेव्हल्स कन्सिडर करावे लागतात. आता ह्याच्यामध्ये मी काय केलंय, मी 2 नोट्स रेडी केल्या. मी पहिले तुम्हाला एक सिंपल वेमध्ये एक्सप्लेन केलंय आणि मी तुम्हाला एक टॅब्युलर फॉर्मॅट पण दिलाय. पहिलं मी हे तुम्हाला एक्सप्लेन करते आणि नंतर टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये जाऊया. सर, मेमरी लेव्हल काय आहे? हे लोएस्ट लेव्हल आहे, ज्याच्यात तुम्ही मुलांना जास्त करून काय करता, तुम्ही मुलांना टेक्स्टबुक रिलेटेड नॉलेज इम्पार्ट करता, म्हणजे देता. म्हणजे आता ही बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, हे रोट लर्निंग आहे. ॲक्चुअली हे रोट लर्निंग नाहीये. जर तुम्ही व्यवस्थित विचार केला ना, ह्याच्यात इम्पार्ट होतं टेक्स्टबुक नॉलेज. म्हणजे टीचर आहे ना मुलांमध्ये वाचण्याची कॅपॅसिटी डेव्हलप करते. तर मी बऱ्याचदा बघितलंय, मे बी तुम्ही पण केलं असेल तुमच्या स्कूल डेजमध्ये. आपण कुठलंही कन्सेप्ट वाचतो. आपण धडा नाही वाचत, म्हणजे लेसन नाही वाचत. आपण डायरेक्टली क्वेशन आन्सर्सकडे जातो. बऱ्याचशा मुलांना ही सवय असते. त्याच्यामुळे काय होतं माहितीये, तुम्हाला कन्सेप्टच कळत नाही आणि तुम्ही डायरेक्टली तुमचं अंडरस्टँडिंग म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग लेव्हलच तुम्ही स्किप करता आणि तुम्ही रोट लर्निंग करता आणि लास्टपर्यंत तीच हॅबिट ठेवता. जर तुम्हाला वाचन म्हणजे रीडिंगची हॅबिट इन्कल्केट करायची असेल, म्हणजे मुलांना जर वाचनाची सवय लावायची असेल, तुम्ही आता पालक जरी असाल, तर तुम्ही पहिलं मेमरी लेव्हलमध्ये टेक्स्टबुकला इम्पोर्टन्स द्यायचं. त्याच्यामुळे मुलांची म्हणजे जे वाचन असतं ना, ते खूप प्रॉपरली डेव्हलप होतं आणि ऑटोमॅटिकली त्यांचं ग्रामर म्हणा, त्यांचं शुद्धीकरण, भाषा शुद्धीकरण म्हणा किंवा त्यांचं नॉलेज म्हणा डेव्हलप होतं. आपल्याला फक्त वाटतं, की ही लेव्हल मेमराईज करते. मेमराईज नाही करत, कन्सेप्ट्स तुम्हाला क्लिअर करते. ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही मुलांना वाचायला शिकवता ना, तर नेक्स्ट लेव्हलमध्ये तुम्ही मुलांना हे पण शिकवायचं, त्याचा अर्थ काय आहे, त्यांना हे अंडरस्टँड करायला लागेल. आपण बरेच मुलं प्रश्न विचारतात, तर आपण त्यांना ओरडतो. पण ते नाही केलं पाहिजे, कारण तुम्ही त्यांची अंडरस्टँडिंग लेव्हल सप्रेस करताय, दाबताय. सो वाचनानी त्यांची रीडिंग हॅबिट डेव्हलप होते, पण ती तुम्ही त्यांच्या अंडरस्टँडिंग लेव्हलवर कन्व्हर्ट करायची आणि नंतर रिफ्लेक्टिव्ह लेव्हल. आता रिफ्लेक्टिव्ह लेव्हल म्हणजे काय? रिफ्लेक्टिव्ह लेव्हल म्हणजे तुम्ही त्यांना हेल्प करायचं स्वतःला क्वेशन विचारायला. त्याला आपण बोलतो इंट्रोस्पेक्ट, की कसं होऊ शकतं? काय होऊ शकतं? आणि तुम्ही त्यांना सांगा, जर तुम्हाला मुलं प्रश्न विचारतात ना, मुलांना तुम्ही सांगा, तुम्ही त्याचं उत्तर पहिलं
फाइंड आउट करा. आणि नंतर तुम्ही स्लोली त्यांच्यामध्ये ती क्युरिओसिटी डेव्हलप करू शकता. म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांना दुसऱ्याकडे पळायला नको. ते स्वतः पण एफर्ट्स घेऊ शकतात, की ओके, त्याला आपण बोलतो ना आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ना, म्हणजे तुम्ही मुलांमध्ये ना क्रिएटिव्हिटी इन्कल्केट करता. म्हणजे प्रत्येक गोष्टीला लाइक आता आजकाल काय प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही Googleला धावता. असं नाही केलं पाहिजे. स्वतः क्वेशन विचारा, स्वतः रिसर्च करा. नाही कळालं तर तुम्ही तुमच्या एक्सपर्ट्सकडे जाऊ शकता. पण आधी तुम्ही स्वतः ट्राय करा आणि त्याला आपण बोलतो रिफ्लेक्टिव्ह लेव्हल. आता हे सेम डिटेलमध्ये मी या टेबलमध्ये पण दिलंय. म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला लास्ट मिनिट काहीच वाचता येत नाहीये, टाईम नाहीये, तर तुम्ही क्विकली हा टेबल लर्न करू शकता. ह्या डेव्हलप कोणी केल्यात लेव्हल्स, ओके. काय-काय ह्याच्यामध्ये होतं, कशा प्रकारच्या थॉट प्रोसेस आहे, कशा प्रकारचे क्वेशन्स विचारले जातात. आता ह्याच्यात एक डाउट आहे मुलांना, एक डाउट मी क्लिअर करते. मुलं विचारतात, की मेमरी लेव्हलमध्ये एसे टाइप म्हणजे तुम्ही निबंध टाइप क्वेशन्सवर कसं जज करू शकता मेमरी लेव्हल? मेमरी लेव्हलमध्ये मी काय सांगितलं, मुलांची कॅपॅसिटी काय आहे ते तुम्हाला कळायचं जर असेल ना, तर तुम्ही मेमरी लेव्हल घेऊ शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही निबंध देता, आता 10वी मुलं पण निबंध लिहितात. 5वी मुलं पण निबंध लिहितात. पण 5वी मुलांमध्ये आणि 10वी मुलांच्या मेमरीमध्ये किती फरक आहे. आता तुम्ही बघता 10वी मुलं, आता जर तुम्ही शिक्षक असाल, 10वी मुलांचा काही जर तुम्ही निबंध बघता, एसे बघता ना, त्यांची कॅपॅसिटी 10 वर्षांच्या मुलासारखी पण नाहीये. म्हणजे त्यांना वाचनाची सवयच नाहीये, म्हणून त्यांना नॉलेजच नाहीये. म्हणून त्यांना जे थोडं माहिती ते फक्त लिहितात आणि त्यांचा पेपर कंप्लीट करतात. हेच चुकतं. सो म्हणून त्याचा बेस काय आहे? मेमरी लेव्हल. म्हणजे मेमरीमध्ये तुम्ही पहिलं मुलांना वाचनाची सवय लावायला पाहिजे आणि त्याच्यामुळे मुलं त्यांची ना जी विचार करण्याची कॅपॅसिटी ती ऑटोमॅटिकली डेव्हलप होते. ओके. मग नंतर आहे तुमच्या कुठल्या क्लासेसला म्हणजे मेमरी लेव्हल हा तुम्हाला लोअर क्लासेस, नंतर तुमचं मिडल क्लासेस आहे आणि हायर क्लासेस या क्लासेस प्रमाणे जातं. आता ह्याच्यात टीचरचा रोल काय आहे? आता शिक्षकाचा रोल काय आहे? मेमरी लेव्हलमध्ये कारण टीचर जर स्ट्रिक्ट नसली, तर मुलं ह्याचा गैरफायदा घेतील. अंडरस्टँडिंगमध्ये परमिसिव्ह म्हणजे तुम्ही परमिशन दिली पाहिजे. आता लाइक फॉर एक्झाम्पल जर मी स्टुडंट आहे आणि मला काय एक्सप्रेस करायचंय, टीचरनी एन्करेज केलं पाहिजे. म्हणून तिथे दिलंय परमिसिव्ह लेव्हल. डेमोक्रेटिक लेव्हल ह्याच्यात टीचरचा पॅसिव्ह रोल आहे. ॲक्टिव्ह रोल फक्त आणि फक्त स्टुडंटचा आहे ह्याच्यात. ओके. म्हणजेच काय मेमरी लेव्हल आणि अंडरस्टँडिंग लेव्हल टीचर सेंटर्ड आहे आणि तुमचं रिफ्लेक्टिव्ह लेव्हल लर्नर सेंटर्ड आहे. म्हणजे मुलांना फोकस दिलं जातं इकडे. ओके. आणि असा क्वेशन असा जर स्टेटमेंट किंवा अझर्शन रिझनिंगमध्ये क्वेशन येईल, मेमरी लेव्हल इज नॉट गुड किंवा नाही चांगली असं नाहीये. प्रत्येक लेव्हल प्रत्येक स्टँडर्डच्या प्रमाणे इम्पोर्टंट आहे. हे लक्षात ठेवा. असं नाहीये की तुम्ही मेमरी लेव्हलला स्किप करून फक्त रिफ्लेक्टिव्ह लेव्हलवर लक्ष ठेवू शकता. तुम्ही पहिलीच्या मुलांना त्यांच्यात तेवढी ती कॅपॅसिटी नाहीये विचार करण्याची. तुम्ही त्यांना रिफ्लेक्टिव्ह लेव्हलवर नेऊच शकत नाही. तुम्हाला स्टार्ट मेमरी लेव्हलपासून करायचंय आणि तुम्हाला एंड रिफ्लेक्टिव्ह लेव्हलपासून करायचंय. तर ह्याच्यावर ना स्टेटमेंट क्वेशन्स खूप येतात आणि तुम्ही ना कन्सेप्ट क्लिअर नाही म्हणून कसं पण उत्तर लिहिता. तर ते तुम्हाला थोडंसं केअरफुल राहावं लागेल. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे फॅक्टर्स. आता ह्याच्यात बघा ना, ह्याच्यात आहे बघा टीचर, लर्नर, सपोर्ट मटेरियल, टीचर स्टुडंट रिलेशनशिप, इन्स्ट्रक्शन फॅसिलिटी. ह्याच्यात मी काय केलंय ना, मी पॉइंट्स लिहिलेत. आता लाइक फॉर एक्झाम्पल बेसिक पॉइंट्स आहेत. म्हणजे हे पॉइंट्स तुम्ही वाचा, पण ह्याचा अर्थ तुम्हाला कसं आहे बघा. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही शिक्षक आहात. ह्याच्यावर क्वेशन्स पण बरेचसे आलेत. तर शिक्षकांना त्यांची एक लिमिट माहिती असली पाहिजे. म्हणजे तुम्ही फ्रेंडली अप्रोच ठेवू शकता. बट त्याला एक लिमिट आहे. तुम्ही एक लिमिट क्रॉस नाही करू शकत. ओके. तुम्ही मुलांना जर तो स्ट्रिक्टनेस नाही ठेवला, तर मुलं तुमची रिस्पेक्ट नाही करणार. तर टीचरला कळायला पाहिजे किती लेव्हलची फ्रेंडलीनेस ठेवू शकतात आणि किती लेव्हलची नाही. ओके. टीचरकडे स्किल्स असले पाहिजे, टीचरकडे बिहेवियर असलं पाहिजे. ॲडजस्टमेंट लेव्हल तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्याप्रमाणे विचार नाही करू शकत. मी तुम्हाला एम्पॅथी सांगितलं होतं. एम्पॅथेटिकली तुम्ही बिहेव केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काही ठिकाणी मुलांच्या लेव्हल्सला सुद्धा यावं लागतं आणि त्यांची मेंटल हेल्थ कळावी लागते. आता कुठल्या स्टुडंटनी अभ्यासक्रम म्हणजे होमवर्क नाही केला, ओके, तर तुम्ही त्याला फक्त मारू नाही शकत. त्याच्या पाठी रिझन काय आहे? ठीक आहे, नोटोरियस असेल, मस्तीखोर मुलगा असेल, पण त्याच्या मस्तीखोरला पण काय रिझन आहे, हे तुम्हाला शोधावं लागेल. तर ती स्किल्स तुमच्याकडे हवी.
द सेम टाइम जर तुम्ही मुलांबद्दल विचार करताय, त्यांची फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, त्यांचं इच्छाशक्ती, त्यांचं लाईफमध्ये गोल काय आहे, त्यांच्याकडे किती त्यांची विलिंगनेस आहे, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही मुलांवर तुमचे डिसिजन्स थोपू नाही शकत. तुम्ही त्यांना काय पाहिजे, त्याच्यातून तुम्ही तुम्ही तुम्हाला काय पाहिजे हे कसं कोऑर्डिनेट करू शकता, ही टीचरची क्वालिटी आहे. ओके. आता नेक्स्ट कसं आहे, इन्स्ट्रक्शन सपोर्ट मटेरियल. म्हणजे तुमचे नोट्स म्हणा, ओके, तुमचं ऑडिओ, व्हिडिओ म्हणा, हे सगळं तुम्ही इफेक्टिव्ह ठेवलं पाहिजे. जर तुम्ही नोट्स देताय, तुम्ही मुलांना एक नोट्स देताय. लाइक फॉर एक्झाम्पल जसं आता मी स्क्रीन ऑन ठेवलाय. पी-पी-टीज आहेत. आता पी-पी-टीजमध्ये मी फक्त फॉन्ट 10चा किंवा 5चा ठेवलाय. मुलांना काही कळणार आहे का? खूप डिफिकल्ट होईल. म्हणजे टीचरला हे लक्षात ठेवावं लागेल, की जर टीचर काही सपोर्ट मटेरियल देतायत, तर त्याचं कसं क्लॅरिटी असली पाहिजे, लँग्वेज कशी असली पाहिजे, व्ह्यू कसा असला पाहिजे, हे सगळं टीचरला लक्षात ठेवायला पाहिजे. टीचर टू स्टुडंट रिलेशनशिप येस, हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. बघा, तुम्ही थोडंसं बॉन्डिंग क्रिएट केलं पाहिजे. आता मी जर जेव्हा लेक्चर मी स्टार्ट केला, तेव्हा मी सगळ्यांना एक इन्स्ट्रक्शन्स दिले, की सगळ्यांनी म्यूटवर राहावा, म्हणजे दुसऱ्यांना डिस्टर्बन्स होणार नाही. ओके. ॲट द सेम टाईम मी सांगितलं लास्ट 5-10 मिनिट्स मी तुम्हाला डाउट क्लिअरिंग करायला देईन. म्हणजे हे ना एक बॉन्ड क्रिएट होतं. जर मी फक्त सांगितलं, कोणी प्रश्न विचारायचे नाही, कोणी स्वतःला अनम्यूट करायचं नाही. हे बघा, एक आहे ना टोन माझा वेगळा आहे. ओके. आणि मी पहिल्याच स्टार्टिंगलाच मी एक रिलेशनशिपमध्ये ना असं एकदम म्हणजे असं एकदम इन्स्ट्रक्शन्स पूर्ण कमांड आणते. तर त्यांनी काय होतं ना, ज्या मुलांना काही थोडंसं एक्सप्रेस करायचं असेल ना, ते पण नाही एक्सप्रेस करू शकत. मग त्याच्यामुळे ना ते रिलेशन नाही बिल्डअप होत आणि तुम्हाला मग मुलांना टॅकल करायला डिफिकल्ट जातं आणि ह्याच्यात आहे ना मुलं फायदा घेतात. म्हणजे ते त्यांना कळतं, की तुम्हाला मस्ती केलेली आवडत नाही. मग ते मस्तीच करतील, की तुम्ही डिस्ट्रॅक्ट होतात. लाइक फॉर एक्झाम्पल काही टीचर बघा, म्हणजे त्यांना मस्ती जर केलेली चालत नाही. मग ते ओरडत राहतात. लेक्चर त्याच्यामुळेच जातं. 50 मिनिटाचं लेक्चर आहे आणि ते ओरडण्यामध्येच लेक्चर जातं. म्हणजे मुलांना तुमची वीकनेस कळते आणि ते त्याचा फायदा घेतात. तर ते नाही झालं पाहिजे म्हणून टीचर स्टुडंट रिलेशनशिप शुड बी व्हेरी कॉर्डियल. ओके. नेक्स्ट तुमचं आहे आता इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज म्हणजे तुम्ही जेव्हा इन्स्ट्रक्शन्स देतात त्या क्लिअर असल्या पाहिजे. ओके. आणि त्यांचा एक आहे ना, एक टोन तुमचा जरा वेगळा असला पाहिजे. जर तुम्ही ठीक आहे, तुम्ही टीचरमुळे इन्स्ट्रक्शन्स देतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मुलांचं चांगलं दाखवायचंय, की तुमच्या चांगल्यासाठी आम्ही हे करतोय. जर तुम्ही असे एकदम रोखठोक असाल, तर मुलं कधी ते बॉन्ड क्रिएट करू देणार नाही आणि तुमच्या हातात म्हणजे तुम्हाला त्या मुलांमध्ये बदल घडवताच येणार नाही. तुम्ही जे पण कराल त्याचं उलटं मुलं नेहमी करतील. ओके. आणि टीचर ॲडमिनिस्ट्रेशन रिलेशनशिप ह्याच्यात पण खूप एक इम्पोर्टंट क्वेशन्स येतात, की टीचर्सला ना एक थोडीशी फ्रीडम दिलं पाहिजे. फ्रीडम म्हणजे शिकवण्याची पद्धत. तुम्ही सांगाल टीचरला तुम्ही ब्लॅकबोर्डच वापरायचा, तुम्ही ब्लॅकबोर्ड वाई वापरायचा, तुम्ही मुलांना बाहेर नाही न्यायचं. एक मला काही आता म्हणजे एक नेचरबद्दल ओके, काही मुलांना दाखवायचंय, तर मी कंपाऊंडमध्ये किंवा प्लेग्राऊंडमध्ये नेऊन मुलांना शिकू शकते. पण जर तुम्ही एकदमच रिस्ट्रिक्शन्स आणले, तर ते रिलेशनशिप टीचर स्टुडंट आणि टीचर नेहमी बर्डनमध्ये काम करेल. तर ते टीचर म्हणजे टीचर एकदम टेन्शन घेईल, तर त्याच्यामुळे टीचिंगवर इफेक्ट होणार. सो ते झालं नाही पाहिजे. त्यामुळे तुम्हाला ॲज अन ॲडमिनिस्ट्रेशन इन्चार्ज तुम्हाला ती काळजी घेतली पाहिजे. ओके. क्लासरूम एन्व्हायर्नमेंट येस. टीचर लाइक फॉर एक्झाम्पल टीचिंग एन्व्हायर्नमेंट, कल्चर म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, शाळेने हे सगळं लक्ष दिलं पाहिजे. ओके. नॉइजी नाहीये. जर समजा तुमचं क्लासरूम रोड स्ट्रीट लेव्हलला आहे, म्हणजे एकदम रोडच्या जवळ आहे. तुम्ही थोडं शिकवताना खिडक्या बंद करा किंवा पाठची मुलं एकदम मस्त एन्जॉय करतायत, पुढची 4 मुलं ऐकतायत लेक्चर, काही इम्पॅक्ट होत नाही. तर टीचरला त्या क्लासरूम एन्व्हायर्नमेंटमध्ये मुलांना कसं टॅकल करायचं हे आलं पाहिजे. आणि बाकी सगळ्या पॉलिसीज म्हणा किंवा बेसिक रिस्ट्रिक्शन्स आहेत, ते दोघांना फॉलो केले पाहिजे, टीचरला आणि स्टुडंटला. हे देतात म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, आपण कॅलेंडर देतो किंवा मुलांना टीचरला एक कोड देतो, कोड ऑफ कंडक्ट म्हणजे टीचरनी हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. त्या पॉलिसीज तुम्ही क्लिअर ठेवल्या पाहिजे. ठीक आहे. आता एक क्वेशन आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्सवर. आता ह्याच्यामध्ये एक बेसिक क्वेशन आहे. फक्त तुम्हाला एक तीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक स्टुडंट, प्रत्येक जे लर्नर आहे सेम नसतो. तो कल्चर प्रमाणे, त्याच्या सोसायटी प्रमाणे, फिजिकल कॅपॅसिटी प्रमाणे किंवा इमोशन्स प्रमाणे वेगळे असतात. 2 मुलं, 2 वेगळे एक म्हणजे तुम्ही तुमच्या तुमच्या क्लासमध्ये, वर्गामध्ये 60 मुलं आहेत. 60 मुलं सगळ्यात सेम नसतात. त्यांच्यात एक डिफरन्स असतो. तो डिफरन्स टीचरला अंडरस्टँड करून टीचरला शिकवायचा आहे.
ओके. त्याला काय बोलतात? त्याला एक वर्ड आहे. त्या वर्डला बोलतात इन्क्लुसिव्ह टीचिंग. ओके. ह्याच्यावर एक क्वेशन येऊ शकतं इन्क्लुसिव्ह. ह्याचा अर्थ काय? म्हणजे टीचर जेव्हा मुलांना शिकवते, टीचरची पद्धत कसली असली पाहिजे? इन्क्लुसिव्ह. म्हणजे टीचरला लक्षात ठेवलं पाहिजे, की मुलं डिफरंट बॅकग्राऊंडमधून आहेत आणि त्या बॅकग्राऊंडला लक्षात ठेवून मुलांना शिकवलं पाहिजे. ठीक आहे? ओके. ह्याच्यावर एकच हा क्वेशन येऊ शकतो. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता इन्स्ट्रक्टर सेंटर टीचिंग हा मी एक ना हा सेम इथलाच पॉइंट आहे. पण मी काय केलंय हे स्पेशल नोट्स बनवल्यात. म्हणजे ना तुम्हाला एक वाचताना थोडं लक्षात येईल, की टीचिंगमध्ये म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी ना दोघांची असली पाहिजे, टीचर आणि स्टुडंट. टीचर काय इन्स्ट्रक्शन्स देतायत, स्टुडंट्स काय इन्स्ट्रक्शन्स वाचतायत किंवा ऐकतायत, त्याच्यामुळे ना टीचिंग स्मूथ होईल. हे 1-2 स्लाइड्स मी एक्स्ट्रा दिल्यात. तुम्हाला एक एक इन्स्ट्रक्टर सेंटर्ड लर्निंग म्हणजे टीचर सेंटर्ड लर्निंग आणि एक स्टुडंट सेंटर्ड लर्निंग सेम पॉइंट्स आहेत. पण मी मुद्दामून हायलाइट केलंय, की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कधी-कधी क्वेशन्स त्याच्यावर असतात, बेस्ड असतात. तर तुम्हाला 1 सेकंड तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. नंतर आहे तुमचं स्वयं. आता हे बघा स्वयंप्रभा आणि मूव्स मी सगळ्या नोट्स प्रॉपरली दिल्या आहेत. जसं काय लाइक फॉर एक्झाम्पल स्वयंचं फुल फॉर्म काय आहे? आता मी सांगितलं हे क्वेशन्स येत नाही नका इग्नोर करू. कदाचित तुमच्या बोनसमध्ये हा क्वेशन येईल. सो फुल फॉर्म तुम्हाला प्रॉपरली लर्न करायचा आहे. प्लॅटफॉर्म आहे. स्टार्ट केलंय गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी. ओके. विथ ए-आय-सी-टी आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन हे प्लीज तुम्ही ह्या सगळ्या पॉइंट्स लक्षात ठेवा. मी फक्त लिमिटेड पॉइंट्स केले आहेत, पण ह्या पॉइंट्स इम्पोर्टंट आहेत. आता हे बघ ह्याच्यात 3 प्रिन्सिपल्स काय आहेत? ओके. तुम्हाला माहिती आहे एज्युकेशन पॉलिसीचे किंवा हायर एज्युकेशनचे 3 पॉलिसीज आहेत. ॲक्सेसिबिलिटी म्हणजे सगळ्यांना एज्युकेशन घेता आलं पाहिजे. इक्विटी म्हणजे सगळ्यांना इक्वली आणि क्वालिटी एज्युकेशन. तर त्यांचं स्वयंप्रभाचं पण हेच कन्सर्न आहे, की सगळ्यांना म्हणजे त्यांनी जे कोर्सेस काढले आहेत किंवा त्यांच्या मोड थ्रू कोणामध्ये पण बायसनेस नाही होणार. सगळ्यांना शिक्षण मिळेल, सगळ्यांना इक्वली काउंट केलं जाईल आणि क्वालिटी टीचिंग मिळेल. कधी स्टार्ट केलेलं आहे? ओके. चॅनल्स 24/7 आहेत. काय आहे? एक मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स इनिशिएटिव्ह आहे. मूव्सचं फुल फॉर्म दिलंय मी ह्याच्यात आणि ह्याच्यात कोर्सेस फ्रॉम क्लास 9 टू पोस्ट ग्रॅज्युएशन. आता ह्याच्या व्यतिरिक्त मी ॲडिशनल ऑब्जेक्टिव्ह आता ह्याच्यावर क्वेशन येऊ शकतं म्हणून मी ही स्लाइड स्पेसिफिकली वेगळी केली आहे. ह्याच्यात बघा डिजिटल डिव्हाईड हा एक वर्ड आहे, की डिजिटल डिव्हाईड नाही झालं पाहिजे. म्हणजे लाइक फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणा, सेटच्या एक्झाम महाराष्ट्रामध्ये कुठल्याही स्टुडंट्सला डिजिटल डिव्हाईडमुळे म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून हे कोर्सेस आपण स्टार्ट केले आहेत. ओके. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. आता स्वयंचे क्वाड्रंट्स किती आहेत हे आपण या पॉइंट 4 क्वाड्रंट्स आहेत. ह्याच्यावर पण क्वेशन येतात, की 4 क्वाड्रंट्स कुठले-कुठले आहेत. सो एक असेसमेंट आहे, एक ट्युटोरियल आहे, कंटेंट आहे, डिस्कशन फोरम आहे. ओके. नाऊ ह्याच्यामध्ये सॉरी ओके. क्वाड्रंट मी प्रत्येक क्वाड्रंट एक्सप्लेन केलाय. क्वाड्रंट 1, क्वाड्रंट 2, 3, 4. तर पहिला क्वाड्रंट तुम्हाला ट्युटोरियल्स जे ट्युटोरियल्स बोला, ऑडिओ बोला, व्हिडिओ कंटेंट बोला, डेमॉन्स्ट्रेशन बोला, हे सगळं तुम्हाला कंटेंट दिला जातो. नंतर तुम्हाला ट्युटोरियल आणि कंटेंट दिला जातो. पी-डी-एफ फॉर्मॅट, टेक्स्ट, ई-बुक्स म्हणा, इलस्ट्रेशन्स म्हणा, ही फॅसिलिटी पण प्रोव्हाईड केली जाते. क्वाड्रंट 3 तुम्हाला रिसोर्सेस दिले जातात. म्हणजे रिसर्च पेपर्स किंवा त्यांचे लिंक्स किंवा त्यांचं आर्टिकल्स किंवा Wikipedia डेव्हलपमेंट आणि क्वाड्रंट 4 मध्ये तुमचं सेल्फ असेसमेंट घेतलं जातं. म्हणजे तुमची कॅपॅसिटी किती झाली तुमच्याकडे एम-सी-क्यूज दिले जातात किंवा असाइनमेंट दिली जाते क्वेशन. तर हे तुमचं सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आहे. सेल्फ डेव्हलपमेंट किंवा सेल्फ असेसमेंटसाठी. तर मॅच द फॉलोइंगमध्ये येऊ शकतं, की कुठल्या क्वाड्रंटमध्ये काय इम्पोर्टंट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. नंतर पॉइंट आहे तुमचा कोऑर्डिनेटर्स. आता मी ह्याच्यात प्रत्येक कोऑर्डिनेटरचं फुल फॉर्म दिलंय. मी 3 गोष्टी दिल्या आहेत बघा ह्याच्यात नोट्समध्ये. प्रत्येक 9 कोऑर्डिनेटर्स आहेत. प्रत्येक कोऑर्डिनेटरचं नाव दिलंय, फुल फॉर्म, अब्रिव्हिएशन पण दिलाय, एक्रोनियम आणि ते कशासाठी आहेत हे पण दिलं. जसं ऑल इंडिया सेकंड कोणाचा तरी माईक ऑन आहे. प्लीज बी म्यूट करा. सो ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आहे, नॅशनल प्रोग्राम आहे, कॉन्सर्टियम ऑफ एज्युकेशन आहे, NCERT आहे, NIOS आहे, IGNOU आहे,
आय एम अहमदाबाद सॉरी बँगलोर आहे. नंतर तुमचं NITTR आहे, टीचर्स ट्रेनिंग आहे. तर प्रत्येकाचा फुल फॉर्म, प्रत्येकाचं हे पण मॅच द फॉलोइंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे बघा, हे मी आज तुम्हाला लक्षात म्हणजे मी तुम्हाला ही स्लाईड दाखवली, जरी मी सगळे फुल फॉर्म वाचले, हे तुमच्या लक्षात राहणार नाही. हे मी गोष्टी सांगते, हे फॅक्च्युअल आहे. आठवड्यातून ॲटलीस्ट 2-3 वेळा तुम्हाला येऊन ही पर्टिक्युलर स्लाईड रिवाइज करायची आहे किंवा अल्टरनेट डेज तरी रिवाइज केली ना तरी बरं होईल. कारण काय होतं हे फुल फॉर्म्समध्ये पण स्टुडंट्सना खूप कन्फ्यूज होतात आणि एक सिंपल क्वेशनमध्ये ते रॉंग करून येतात. तर तुम्हाला हे फॅक्च्युअल गोष्टी आहेत. मी आज एकदा शिकवल्याने ते लक्षात नाही राहणार. तुम्हाला हे अल्टरनेटिव्हली ॲटलीस्ट आता 1 मंथमध्ये अल्टरनेट डेजमध्ये तुम्हाला हे रिवाइज करावे लागतील. ठीक आहे. इव्हन हे जे आहेत एक स्वयंप्रभा. आता स्वयंप्रभाचं डिटेल मी बघा कसं दिलंय. स्वयंप्रभामध्ये चॅनल्स किती आहेत? अजून पण मुलांना कन्फ्युजन होतं. 32 आहेत. 32 नाही 34 आहेत. 24/7 आहे. GSAT आहे. दॅट इज जिओ स्टेशनरी सॅटेलाइट ज्याच्या थ्रू हे प्रोग्राम डिलिव्हर होतात. ओके. ह्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? इक्वल ॲसेसिबिलिटी, स्कूल एज्युकेशन म्हणा, हायर एज्युकेशन म्हणा, लाईव्ह क्लास म्हणा, करिक्युलम बेस आणि कॉम्पिटिटिव्ह प्रिपरेशन. हे पण येऊ शकतात पॉइंट्स ऑड मॅन आउट किंवा स्टेटमेंट क्वेशनमध्ये पण येऊ शकतात. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नंतर नेक्स्ट आहे तुमचं मूव्स. तर मूव्स काय आहे? एक प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यात आपण कोर्सेस प्रोव्हाईड करतो आणि हे प्लॅटफॉर्म एस्टॅब्लिश झालेलं 2008 मध्ये, पण पॉप्युलॅरिटी त्याची 2012 पासून झालेली. ओके. मूव्समध्ये काय आहे? दॅट इज काय सपोर्ट केला जातो विथ द हेल्प ऑफ IITs, IIScs आणि रजिस्ट्रेशन आहे. म्हणजे फ्री आहे. तुम्हाला फक्त त्याच्यात रजिस्ट्रेशन करून तुम्हाला आपलं डेव्हलपमेंट करायचंय. ओके. नेक्स्ट आहे तुमचं आता फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना हे सगळे जे पॉइंट्स आहेत ना, मी जसं सांगितलंय, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते आहे. बट ह्या गोष्टी खूप फॅक्च्युअल आहे. मी परत पाठी आले ओन्ली फॉर वन रिझन. ह्याच्यातून क्वेश्चन्स आहेत ना कंपल्सरी येणार. पण तुम्हाला ह्याचं एक सराव जो बोलतात ना प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस हा ठेवावा लागेल. आणि तुम्ही ना डिसाईड करा, की काही गोष्टी जसं लाइक फॉर एक्झाम्पल बघा टीचिंग ॲप्टिट्यूड आहे. ओके. तुमचं एक हायर एज्युकेशन आहे आणि एन्व्हायर्नमेंट, पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट हे जे 3 युनिट आहेत ना, ह्याच्यात फॅक्च्युअल गोष्टी खूप आहेत. आत्ता पण तुमच्याकडे टाईम आहे. तुम्हाला प्रॅक्टिस खूप इम्पोर्टंट आहे. मग ती प्रॅक्टिस आणि तुम्ही जर 1-2 आठवडे रेग्युलरली कराल ना, तिसऱ्या आठवड्यात तुम्ही लाइक अन बुलेट ट्रेन यू विल रन. ओके. म्हणजे ते ऑटोमॅटिकली होईल आणि आता काय होतं ना, परीक्षा जवळ आली आहे ना, तुमच्या ब्रेनचे सेल्स खूप ॲक्टिव्हेट होतात. कारण तुम्ही जास्त वेळ देताय अभ्यासाला. तो ऑटोमॅटिकली होईल. फक्त एवढं लक्षात ठेवा, की तुम्हाला हे प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि हे मोटिव्हेशन 1 दिवसाचं नाहीये. फॉर अ मंथ तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे, की बाबा येस, आय कॅन डू इट. आय विल डू इट. हे सतत रिपीट करा, पण त्याच्याबरोबर ॲक्शन पण करा. फक्त हे रिपीट केल्याने तुम्ही पास नाही होणार आहात. ओके. फाईन. आता हे बघा एक आहे ना, मी एक टेबल ड्रॉ केलाय. ऑफलाईन लर्निंग आणि ऑनलाईन लर्निंग हे तुम्हाला आहे डिफरन्स. ट्रेडिशनल आहे, मॉडर्न आहे. तर ना कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल वर्ड पण यूज होतं. ओके. आता ह्याच्या फायदे नुकसान मी थोडंसं इथे डिस्क्राईब केलं आहे तुमच्यासाठी, की ऑफलाईनमध्ये हेल्थ इश्यू होत नाही. इनफॅक्ट तुम्ही जास्त फिट राहता. ऑनलाईनमध्ये हेल्थ इश्यूज होतात. ओके. स्क्रीन असते, कायमचं तुम्ही बसून राहता. सो इट क्रिएट्स फिजिकल लेझीनेस, लेथार्जिकपणा. इथे बघा फिजिकली ॲक्टिव्ह आहेत, फिजिकली ॲक्टिव्ह नाही आहेत. स्ट्रिक्ट रूल्स असतात ऑफलाईनमध्ये. ऑनलाईनमध्ये आता तुमचा व्हिडिओ ऑन नाहीये. ज्यांना पाहिजे त्यांनी केला, ज्यांना नाही. आता मला कळत नाही किती जण ॲक्टिव्हली ऐकतायत. सगळे ऐकत असतील, बट मी एक नॉर्मल कन्सेप्ट सांगते. ओके. नो स्पेस, सेल्फ पेस लर्निंग आहे. ह्याच्यात सेल्फ पेस लर्निंग भेटतं. फिजिकलमध्ये तुम्हाला खूप टाईम आणि पैसे रिक्वायरमेंट आहे. ऑनलाईनमध्ये तुम्हाला टाईम एंड रिक्वायरमेंट तुमच्या फिजिबिलिटी प्रमाणे आहे. फिजिकल कॉस्टली नाहीये, पण हां, ऑनलाईन थोडंसं कॉस्टली आहे. सगळे कॉस्ट ॲड होतात त्याच्यात. ओके. नाव एक सेकंड म्यूटवर करावं लागतंय कोणाकोणाला. संध्या कदम प्लीज मी तुम्हाला म्यूट करते. अनम्यूट नका करू. तुमचं सारखं-सारखं माईक अनम्यूट होतंय. संध्या कदम जरा म्यूट करा तुमच्या माईकला. इथून होत नाहीये. ओके. आता हे नेक्स्ट इम्पोर्टंट कन्सेप्ट आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे इव्हॅल्युएशन. आता हे थोडंसं लक्षात ठेवा जरा प्रॉपरली. हे मुलांना ना ह्याच्यात खूप कन्फ्युजन होतं. प्लेसमेंट म्हणजे त्यांना वाटतं की जॉब. ते नाहीये. प्लेसमेंट म्हणजे तुमची कॅपॅसिटी काय आहे आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीत
इंटरेस्ट आहे हे लक्षात येतं प्लेसमेंट इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन आहे म्हणजे असेसमेंट प्रोसेस आहे. सो प्लेसमेंट म्हणजे तुम्ही जर लाईक फॉर एक्झाम्पल 10वीच्या नंतर तुम्ही एक ॲप्टिट्यूड टेस्ट देता. तर तुमची कपॅसिटी कॉमर्समध्ये आहे, डिप्लोमामध्ये आहे, सायन्समध्ये, आर्ट्समध्ये हे तुम्हाला जर माहिती करायचं असेल तर तुम्ही प्लेसमेंट इव्हॅल्युएशन करता. ओके. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे तुमचं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन सॉरी एक सेकंड एक पॉइंट मी प्लेसमेंटच्या ऑपोजिट आहे डायग्नॉस्टिक. डायग्नॉस्टिकमध्ये तुम्ही एका कोर्समध्ये गेलाय, पण तुमच्यातनी ते काही होत नाहीये. म्हणजे तुम्हाला लाइक फॉर एक्झाम्पल खूप डिफिकल्टी येते किंवा तुम्ही ते क्रॅक करू नाही शकत आहे. मग तुमचे टीचर्स तुमच्या रूट कॉजमध्ये जातात. रूट कॉज म्हणजे मेन प्रॉब्लेम काय आहे, तो फाइंड आउट करतात. त्याच्यावर सोल्युशन्स देतात आणि तुम्हाला प्रॉपरली ट्रॅकवर आणतात. ठीक आहे. फॉर्मेटिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन आहे. तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट कळते डेली बेसिसवर. समेटिव्ह इव्हॅल्युएशन ॲट द एंड म्हणजे सगळ्यात नंतर तुम्हाला कळतं की तुमचं वार्षिक डेव्हलपमेंट जे आहे ते समेटिव्ह वरून कळतं. नॉर्म रेफरन्स आणि क्रायटेरियन ह्याच्यात थोडंसं मुलं कन्फ्यूज होतात. मी एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगते लक्षात ठेवायची नेक्स्ट स्लाइडमध्ये. ठीक आहे. पहिलं फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह कारण ह्याच्यावर बरेचसे क्वेश्चन्स येतात. तर फॉर्मेटिव्ह मी जसं सांगितलं थ्रू आउट होतं, कंटिन्युअसली होतं. का केलं जातं? कारण तुमचे रोजचे जे गॅप्स आहेत आणि इम्प्रूव्हमेंटसाठी. ओके. अप्रोचेस स्पेसिफिक म्हणजे काय स्पेसिफिक नीड्स आहेत स्टुडंट्सचे हे लक्षात ठेवलं जातं. कशामध्ये? फॉर्मेटिव्हमध्ये. आता जर तुम्ही समेटिव्ह बोलाल, समेटिव्हमध्ये काय होतं? समेटिव्ह ॲट द एंड वार्षिक इन्स्ट्रक्शनल मध्ये तुमची प्रगती कळते की तुम्ही कसं केलं आहे. तर जस्ट अ सेकंड. अनुराधा प्लीज म्यूट युअरसेल्फ. अनुराधा, थोडं तुमचा माईक म्यूट होत नाहीये इकडून, सो प्लीज म्यूट युअरसेल्फ. ओके. नंतर आहे तुमचं एव्हिडन्स की तुमची नॉलेज कॅपॅसिटी किती वाढली आहे आणि तुमचं लर्निंग, प्रोडक्टिव्ह लर्निंग, लर्निंग प्रॉडक्ट काय हे तुम्हाला कळतं. ठीक आहे. नाव आता नेक्स्ट आहे नेक्स्ट पॉइंट एक सेकंड. ओके. आता हा बघा, हा एक आहे ना एक सिंपल मी डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन दिलाय. ह्यानी तुम्हाला ना तुमचे डाउट्स क्लिअर होतील नॉर्म रेफरन्स आणि क्रायटेरियन रेफरन्सचे. आता नॉर्म म्हणजे काय, की तुमचं कंपॅरिझन तुमच्या पियर बरोबर केलं जातं. म्हणजे तुमचं कंपॅरिझन तुमच्या क्लासमेट्स बरोबर केलं जातं. नॉर्म, एक नॉर्म म्हणजे काय? रूल आहे. तर कंपॅरिझन प्रमाणे तुमची कॅपॅसिटी डेव्हलप केली जाते. म्हणजे तुम्हाला नेहमी आता तुम्ही बोलाल हे कंपॅरिझन वाईट आहे. म्हणजे तुम्हाला एक 50 मुलांमधून तुम्ही कुठे स्टँड होता त्याच्यासाठी कंपॅरिझन केलं जातं. जस्ट की तुम्हाला किती डेव्हलप करायचंय, की तुम्ही व्यवस्थित करताय आणि तुम्हाला हे कंटिन्यू करायचंय, ह्या गोष्टीसाठी तुमचं डेव्हलपमेंट डिसाईड केलं जातं. त्याला नॉर्म रेफरन्स बोलतात. आता क्रायटेरिया म्हणजे ना एक लिमिट. ओके. म्हणजे लाइक फॉर एक्झाम्पल क्रायटेरिया एक स्कोर आहे किंवा एक फायनल स्कोर आहे आणि त्या स्कोरमध्ये तुम्ही कुठे बसता? जसं पर्सेंटाइल म्हणा किंवा सेट्स लाइक फॉर एक्झाम्पल कट ऑफ सेट्स आपण बोलतो किंवा लाइक फॉर एक्झाम्पल तुम्ही एक नॉर्मल पर्सेंटेज क्रायटेरिया बोलतात. त्याच्यात तुम्ही कुठे बसता हे तुम्हाला जर डिस्कस करायचं असेल त्याला आपण क्रायटेरियन रेफरन्स म्हणजे एक क्रायटेरियाच्या बेसिसवर तुम्हाला असेस केलं जातं, इव्हॅल्युएट केलं जातं. तर त्याला आपण क्रायटेरियन बोलतो आणि एक नॉर्म म्हणजे रूलच्या बेसिसवर तुम्हाला इव्हॅल्युएट केलं जातं. त्याला आपण नॉर्म रेफरन्स बोलतो. पण नॉर्ममध्ये तुमचं कंपॅरिझन होतं. क्रायटेरियामध्ये तुमचं कंपॅरिझन होत नाही. नेहमी हे क्वेशन्स येतात, तर तुम्हाला हे क्वेशन्स लक्षात ठेवले पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे तुमचं येस. आता एक CCE म्हणून आहे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. मग ह्याच्यात काय आहे ना तुमचं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन प्लस समेटिव्ह इव्हॅल्युएशन. जर तुम्हाला सेपरेट नाही करायचं, तुम्हाला दोन्ही गोष्टी एकत्र हव्या तर तुम्ही त्याला बोलू शकता CCE म्हणजे कंटिन्युअस आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह. म्हणजे तुमचं डेली प्रोग्रेस पण चेक केलं जातं आणि तुमचं अॅन्युअल प्रोग्रेस पण चेक केलं जातं एकत्र. आणि त्याला आपण काय म्हणतो CCE. ह्याच्यावर पण क्वेशन्स बघितले आहेत. इन शॉर्ट हे काय आहे? फॉर्मेटिव्ह प्लस समेटिव्ह. ओके. ह्याच्यामध्ये तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट कळते. आता मी 2 चार्ट्स दिलेत त्याच्यात. हे जरा चार्ट्स तुम्हाला व्यवस्थित करायचे त्याच्यात डिटेल क्वेशन येऊ शकतं. आता ह्याच्यात बघा CCE मध्ये तुमचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट चेक केलं जातं. म्हणजे तुमचे स्किल्स काय आहेत? तुमचं एज्युकेशन लेव्हल काय आहे? तुम्हाला काय इमोशनल स्किल्स काय आहेत? तुमचं ॲटिट्यूड लेव्हल काय आहे? आणि तुमची ॲक्टिव्हिटी आणि हेल्थ
ओके. तर हे लाइक फॉर एक्झाम्पल तुमची विचारशक्ती कशी आहे? तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग, क्रिटिकल थिंकिंग येतं, नाही येतं? सोशल स्किल्स कशी आहे? इमोशनल स्किल्स कशी आहे? हे आता आत्तापर्यंत ना हा क्वेशन नाही आला आहे. ओके. पण मला असं थोडंसं हिंट आहे, की येऊ शकतं. कारण आता ते डिटेलमध्ये जातायत. तर थोडं तुम्हाला फक्त हा टेबल एकदा दोनदा लक्षात ठेवायचा आहे. ओके. थोडासा रेग्युलर बेसिसवर करायचंय. जास्त तुम्ही टाईम युटिलाइज नका करू ह्याच्यावर. पण ॲट लीस्ट तुम्ही प्रॉपरली स्किल्स कुठले आहेत ना, ते तरी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. मी 2 टेबल्स हां, नाही एकच मी एक टेबल काढून टाकला कारण कन्फ्युजन नको. एकच टेबल मी ॲड केलाय. फक्त हा को-कलिस्टिक एरियाज म्हणजे तुमचे को-कलिस्टिक एरियाज काय आहे अपार्ट फ्रॉम करिक्युलम काय येऊ शकतात? तर ह्याच्यासाठी हा टेबल रिप्रेझेंट केलाय. इन डिटेल नाही, मी फक्त सांगितलंय तुम्हाला स्किल्स लक्षात ठेवा. ठीक आहे? ओके. नेक्स्ट आहे तुमचं चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम सी-बी-सी-एस. ओके. आता सी-बी-सी-एसवर काय-काय क्वेशन्स तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे. मी तुम्हाला फक्त हे डिटेल दिलंय नॉलेज वाईज फ्लेक्सिबिलिटी प्रमाणे म्हणजे स्टुडंट्सला लर्निंगच्या प्रमाणे हा एक सिस्टम आहे जो खूप एन्हान्स झाला आहे मुलांमध्ये आणि त्याचा बराच फायदा मुलांना झालाय. आता ह्याच्यात हे क्वेशन्स येऊ शकतात टेबलप्रमाणे. तुमचं स्केलिंग कसं होतं? कुठले 3 मेन डिव्हिजन्स आहेत. कोर कोर्स, इलेक्टिव्ह कोर्सेस आणि फाउंडेशन कोर्सेस. ओके. सो कोर कंपल्सरी कोर्सेस आहे. इलेक्टिव्हमध्ये तुम्हाला चॉईस आहे. तुम्ही तुमचा चॉईस प्रमाणे करू शकता आणि फाउंडेशन म्हणजे तुमचं व्हॅल्यू बेस्ड कोर्सेस आहे. अंडर वन रूफ तुम्हाला सगळं मिळेल. प्लस तुम्हाला तुमचे ग्रेडिंग पॉइंट्स. ग्रेडिंग पॉइंट्स ॲट अ स्केल ऑफ 10 जरा लक्षात ठेवा का जरा डिस्टिंग्विशमध्ये येऊ शकतं हे क्वेशन. ओके. आता कॉम्प्युटर असिस्टेड इव्हॅल्युएशन आणि कॉम्प्युटर बेस्ड. बघा हा वर्ड वेगळा आहे. कॉम्प्युटर असिस्टेड आणि बेस्ड. असिस्टेड म्हणजे काय? विथ द हेल्प. ओके. जसं लाइक फॉर एक्झाम्पल तुम्ही नेट एक्झाम देता. ओके. नेटची एक्झाम किंवा दुसरे ऑनलाईन एक्झाम देता. त्याला आपण कॉम्प्युटर असिस्टेड इव्हॅल्युएशन म्हणतो. आणि बेस्ड इव्हॅल्युएशन म्हणजे OMR शीट्स. ओके. असेस जेव्हा तुम्ही करता. ओके. हा PDF मराठीमध्ये मिळेल जयश्री. ते प्रोसेस चालली आहे ऑलरेडी. कारण आता ना ती स्लाईड खूप कंप्रेस झाली असती. मला दोन्ही लँग्वेज यूज करायला. तर ती प्रोसेसमध्ये आहे. तुम्हाला 1-2 दिवसात मिळेल. डोंट वरी. ठीक आहे? ओके. नेक्स्ट तुमचं आहे हां, आता हे मी एक्स्ट्रा आता ह्याच्या नंतर ज्या स्लाइड्स आहेत ना, त्या सगळ्या एक्स्ट्रा स्लाइड्स आहेत, पण ते क्वेशन्स तुमच्या सेट एक्झामिनेशन्समध्ये आले आहेत. जसं लर्निंग डिसेबिलिटी डिसऑर्डर्स ओके, की लाइक फॉर एक्झाम्पल डिस्लेक्सिया म्हणजे तुम्हाला रीडिंग डिफिकल्टी आहे. डिस्कॅल्क्युलेशिया म्हणजे तुम्हाला नंबर्सचा प्रॉब्लेम आहे. डिस्ग्राफिशिया म्हणजे तुम्हाला रायटिंगचा इश्यू आहे. डिस्प्रॅशिया म्हणजे तुमचे मोटार स्किल्स ओके, बॅलन्सिंग, आय कोऑर्डिनेशन म्हणा, बॅलन्सिंग म्हणा, हे तुम्हाला म्हणजे तुमचे बॉडी मूव्हमेंट्स तुम्हाला कंट्रोल नाहीये. ओके. डिसफेशिया म्हणजे लँग्वेज डिफिकल्टी आहे, तुम्हाला कळत नाही. ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डरवर क्वेशन नाही आलाय, तरी मी ॲड केलंय हिअरिंग डिफरन्सेस. ओके. साउंड तुम्हाला कळत नाही आणि व्हिज्युअलमध्ये तुम्हाला व्हिज्युअल इन्फॉर्मेशन डिफिकल्ट पडते. ओके. कलर ब्लाइंडनेस बोला किंवा डिफिकल्टी इन ब्लॅकबोर्ड. ओके. तर त्याच्यामध्ये ही डिसीजेस लर्निंग डिसऑर्डर्स आहेत. हे सेट मध्ये आले आहेत. तुम्हाला हे डिसऑर्डर्स लक्षात ठेवावे लागतील. स्पेशली मॅच द फॉलोइंगसाठी. ईझी क्वेशन्स नाही येणार. मॅच द फॉलोइंगसाठी लक्षात ठेवावे लागतील. ओके. नंतर आहे तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे तुमचे डोमेन्स. ओके. आता डोमेन्स कॉग्निटिव्ह म्हणजे माइंड, अफेक्टिव्ह म्हणजे इमोशन्स आणि सायकोमोटार म्हणजे किनेस्टिक. ओके. कॉग्निटिव्ह म्हणजे तुम्ही माइंडनी विचार करता, फीलिंग्सनी विचार करता आणि तुमच्या बॉडी मूव्हमेंट्सनी. ह्याचं पण डिटेल क्वेशन आले नाहीत, पण मी ॲड केलंय कारण ह्याच्याकडे थोडंसं डायव्हर्जन होईल. तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ओके. नाऊ आता थोडंसं हे टाइप ऑफ टीचिंग हे जरा मी एक डिटेलमध्ये घेतलंय. 2 टाइप्स ऑफ टीचिंग आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ओके. नाऊ डायरेक्ट टीचिंग म्हणजे तुम्हाला एक्स्पोजिटरी स्ट्रॅटेजी होते, ज्याच्यात तुम्ही डायरेक्टली म्हणजे गोष्टी शिकू शकता. म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन म्हणा. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे मी तुम्हाला काही करून दाखवते. एक्स्पोजिटरी म्हणजे मी तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट किंवा इंडिपेंडंटली करायला देते. त्याच्याने तुम्ही शिकू शकता किंवा डिडक्टिव्ह मेथड. ओके. डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह मेथड टीचिंग मी घेते या स्लाइडमध्येच घेते. तुम्हाला इन डिटेल मी सांगेन काय अर्थ आहे त्याचा. ओके. आता एक्सपिरियन्शियल म्हणजे
एक्सप्लोजेटरी म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंडक्टिव्ह टीचिंग म्हणा, एक्सप्लोजेटरी म्हणा, रिफ्लेक्टिव्ह म्हणा, लॅबोरेटरी म्हणा, म्हणजे तुम्हाला ह्याच्यात आहे ना बेसिक इन्फॉर्मेशन दिली जाते आणि त्या एक्सपिरियन्सच्या बेसवर तुम्हाला शिकवलं जातं. ओके, हे थोडं लक्षात ठेवा कारण ना काहीतरी हिडन कन्सेप्ट आहेत ते मला नोट्स मी बनवल्या आहेत, पण तुम्हाला एकदा वाचावं लागेल. ओके, आता ह्याच्यात जे इम्पॉर्टंट आहे, मी जरा लास्ट स्लाइडकडे फर्स्ट जाते, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह. ओके, तर डिडक्टिव्ह म्हणजे काय आहे, ज्याच्यात तुम्ही काही न्यू नॉलेज नाहीये, तुम्ही फक्त व्हेरिफाय करता किंवा इन्स्ट्रक्शन्स देता. इंडक्टिव्ह मध्ये तुम्ही काहीतरी नवीन शिकता, डिस्कव्हर करता किंवा नवीन पद्धती फाइंड आउट करता. ओके. मुलांना जर काय काय रेडीमेड मिळतं ना, तर त्याला काय बोलतो आपण? डिडक्टिव्ह, रेडीमेड. पण मुलं काही एफर्ट्स करून इन्फॉर्मेशन शोधतात, त्याला आपण इंडक्टिव्ह बोलतो. क्विक प्रोसेस आहे किंवा कारण एफर्ट्सच लागत नाही. इंडक्टिव्ह हे स्लो प्रोसेस आहे. ओके. डिडक्टिव्ह मध्ये थोडासा डिपेंडन्सी असते, इंडक्टिव्ह मध्ये थोडासा सेल्फ कॉन्फिडन्स असतो. ह्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटी नाहीये, कारण सगळं स्पून फीडिंग आहे. ह्याच्यामध्ये फुल ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे हे पॅसिव्ह आहे, हे ऍक्टिव्ह असतात मुलं इकडे. प्रोसेस कशी आहे? डाउनवर्ड प्रोसेस आहे. हे एक क्वेश्चन येऊ शकतो आणि ही अपवर्ड प्रोसेस आहे. तर लक्षात ठेवा, मुलं काहीतरी नवीन शोधून जी काढतात, त्याला आपण इंडक्टिव्ह म्हणतो. काय तुम्ही फक्त चेंजेस करून व्यवस्थित तेच गोष्ट शिकता, त्याला आपण डिडक्टिव्ह बोलतो. हे येऊ शकतं टीचिंग मेथडमध्ये म्हणून मी ॲड केलंय. ठीक आहे. आता ब्लूम्स टॅक्सोनॉमी चे स्टेप्स. आता तुम्हाला ह्याच्यात काय ठेवायचं लक्षात? स्टेप्स काय आहेत? ओके. ह्याचं व्हर्जन होतं ओल्ड आणि न्यूचं. आता आपल्याला न्यू फॉलो करायचंय. त्याप्रमाणे मी न्यू व्हर्जन दिलंय इकडे. ओके. तर पहिलं रिमेंबर, अंडरस्टँडिंग, अप्लाय हे लोवर लेव्हल स्किल्स आहेत. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला थोडंसं कमी तुमचा ब्रेन खर्च करावा लागतो, माइंडसेट आणि अॅनलाइज, इव्हॅल्युएट आणि क्रिएट करायला तुम्हाला जरा हायर ऑर्डर स्किल्स लागतात. म्हणजे तुम्हाला जरा तुमची ब्रेन पॉवर जास्त लागते. ओके. आणि नेक्स्ट आहे मॅगझिन्स. मॅगझिन्समध्ये पण जास्त क्वेशन्स नाही बघितलेत, पण तरी पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही शिकवता, तेव्हा तुम्हाला कसं शिकवलं पाहिजे मुलांना? जे मुलांना माहिती आहे, जे माहिती नाहीये. जे सिंपल आवाज एकदम हे झाला आला ना. एक सेकंड. माझ्या आवाजामध्ये काही प्रॉब्लेम होतोय कोणाला? स्मूथ आहे. मनीषा मनीषा जरा म्यूट कराल का तुम्ही स्वतःला? तुमचा खूप डिस्टर्बन्स येतोय. जे सिंपल आहे ते म्हणजे आधी तुम्ही मुलांना काय शिकवायचं? जे माहिती आहे, टू नॉट नोन. सिंपल टू कॉम्प्लेक्स. कॉन्क्रीट म्हणजे जे लाइक फॉर एक्झाम्पल ज्याचा बेस आहे. टू ॲब्स्ट्रॅक्ट. ओके. नेक्स्ट पर्टिक्युलर टू जनरल. ओके. होल टू पार्ट. एक मेसेज आलाय, मी जरा बघते. ओके. सायकोलॉजिकल म्हणजे माइंड टू लॉजिकल, इंडक्शन टू डिडक्शन, एम्पिरिकल म्हणजे काय रिअल आहे, रिअल टू रॅशनल आणि एनालिसिस टू सिंथेसिस. ओके. हे जरा मराठी जर स्टुडंट्स असतील ना, तर तुम्हाला हे थोडं नावं तर प्लीज तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे तुम्हाला कन्व्हर्जन येईल. तुम्हाला प्रॉपरली कळेल की नावं आता तुम्हाला थोडेसे इंग्लिशमध्ये आहेत म्हणून जरासं डिफिकल्ट होतंय. एक मोठा मेसेज आला आहे. मी वाचते. स्वाती तुमच्याकडून आलाय. 1 मिनिट द्या मला फक्त. एक स्लाइड कंप्लीट करून मी तुमच्या मेसेजकडे येते. ओके. आता हे पेडागॉगी, अँड्रागॉगी आणि हुटागॉगी हे क्वेशन्स पण आले आहेत. पेडागॉगी म्हणजे टीचरची लर्निंग स्किल्स मुलांसाठी, लोवर लेव्हल. ओके, मुलांसाठी. ॲडल्टसाठी आपण अँड्रागॉगी बोलतो आणि इंटरडिपेंडंट म्हणजे मुलं ज्यांच्यावर मुलं, टीचर आणि मुलं, ओके, जी एकत्र आणि नेगोशिएट करून येतात ना, त्याला आपण युटागॉगी बोलतो. ओके. सो लाइक फॉर एक्झाम्पल, इथे मी एक्झाम्पल देते. लर्नर टीचरवर डिपेंडेंट असतो. टीचरकडे सगळा कंट्रोल असतो. टीचर एक एक्सटर्नल मोटिवेशन फोर्स आहे. म्हणजे टीचर जेव्हा मेन रोल प्ले करते मुलांच्या शिकवण्यामध्ये म्हणजे टीचिंग पद्धतीमध्ये, तर त्याला आपण पेडागॉगी बोलतो. जेव्हा टीचर ॲडल्टना हँडल करते, फक्त कसं परफॉर्म करायचं, कसं म्हणजे इंटरनली कसं तुम्ही शिकू शकता, इम्पोर्टन्स देऊ शकता स्वतःला, त्याला आपण अँड्रागॉगी बोलतो. ह्युटागॉगीमध्ये मुलांना म्हणजे फक्त एक छोटीशी हेल्प केली जाते. बाकी सगळं मुलांनी करायचं असतं. फक्त टीचरचा बेसिक रोल आहे फक्त बघणं, लक्ष देणं. त्याला आपण ह्युटागॉगी बोलतो. ओके. आता हे एक इम्पोर्टंट आहे.
हे लास्ट पार्ट आहे, दॅट इज ट्रेडिशनल क्लासरूम आणि फ्लिप्ड क्लासरूम. ओके, ट्रेडिशनल म्हणजे काय, फेस टू फेस. ओके, तुम्ही जे फेस टू फेस करताय, इन्स्ट्रक्शन देताय, ओके, क्लासरूम मध्ये जे होतं त्याला आपण ट्रेडिशनल म्हणतो. ब्लेंडेड म्हणजे तुम्ही क्लासरूम आणि ऑनलाईनच्या मध्ये तुम्ही दोन्ही घेताय. तुम्ही मुलांना शिकवताय, मग ऑडिओ व्हिज्युअल रूम मध्ये नेऊन एक व्हिडिओ दाखवताय, तर त्याला ब्लेंडेड लर्निंग म्हणतो किंवा नॉन लिनियर बोलतो. ओके, सी आता आपण ट्रेडिशनल क्लासरूम आता पण आहे, नो डाउट इम्पॅक्ट त्याचा पण आहे. पण आपण फ्लिप्ड क्लासरूम आता आपण का बोलतो फ्लिप्ड क्लासरूम? कारण काय माहितीये, बेसिकली त्याच्यात आहे ना, बिकॉज ऑफ पॅन्डेमिक, बिकॉज ऑफ वर्किंग क्लासला, ह्या क्लासचा खूप फायदा होतो आणि म्हणून आपण फ्लिप्ड क्लासरूम सुद्धा मोटिवेट करतो, सो दॅट स्टुडंट्स लर्न. टेक्नॉलॉजी कळते त्यांना, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स पुट अप करायला कळतं आणि त्यांना ओव्हरऑल ओके एक लर्निंग फेज मिळतो. तर त्याच्यामुळे आपण फ्लिप्ड क्लासरूम अप्रोच देतो. ओके, आणि ही लास्ट स्लाईड होती आपली, दॅट इज इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह टीचिंग. दॅट्स ऑल फॉर व्हॉट आय हॅव डन. सी, मी थोडंसं टाइम कन्स्ट्रेन आहे, बट वर्कशॉप आहे तर आपल्याला पूर्ण करायचं होतं. कुठेतरी इन केस तुम्हाला असं वाटलं असेल तर तुम्ही मेसेज करू शकता कुठल्या कन्सेप्टला प्रॉपरली तुम्ही अंडरस्टँड नाही झालं असेल किंवा काय. बट माझं इंटेन्शन होतं की मला तुम्हाला एक प्रॉपर ओव्हरव्ह्यू द्यायचा असेल. आता तुम्हाला 2 गोष्टी आहेत. कंटिन्युअस तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे प्रत्येक युनिटची, अँड यू हॅव टू मॅक्सिमम स्पेंड युअर टाईम इन प्रॅक्टिस क्वेश्चन्स आणि फॅक्च्युअल क्वेश्चन्सवर रिव्हिजन करायला. पेपर उद्या पण मी असणार आहे. माझं उद्या पण सेशन आहे. तर लेक्चर खूप शॉर्ट घेतलं अनुराधा. हे बघा, हा वर्कशॉप आहे. आता मी माहिती आहे, बट वर्कशॉपमध्ये ॲटलीस्ट मी माझं बेस्ट केलं, की तुम्हाला आयडिया यायला पाहिजे, की टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला काय-काय कन्सेप्ट्स आले पाहिजे. वर्कशॉपचा हाच एक होतो, बट दिस इज लाइक अ कॉम्पॅक्ट कोर्स. ओके, सो कॉम्पॅक्टमध्ये थोडंसं हे जातं, बट आय 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 एन्शुअर की थोडीशी स्पीड लेस असली पाहिजे. ॲटलीस्ट तुम्हाला कळायला पाहिजे. आणि आपल्याकडे उद्या पण आपण कम्युनिकेशनचा टॉपिक मी घेणार आहे. तर त्याच्यात मी थोडंसं एक साइडला सेशन काढला आहे, की मला थोडंसं मी मॉडेल्स पण घेणार आहे. सगळं व्यवस्थित देणार आहे. फक्त एवढंच की तुम्हाला थोडं अलर्ट राहावं लागेल. ओके. मग तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग मिळेल, पी-पी-टीज मिळतील, मराठीमध्ये मिळेल. आणि तुमचे काही डाउट्स असतील ना, तर तुम्ही एक ग्रुपमध्ये शेअर करा. कारण ह्याची लिंकची ना डेडलाईन आहे. लिंक संपेल. ओके. तर मी तुम्हाला तिथे व्हॉईस मेसेज टाकेल प्रॉपरली अंडरस्टँड होण्यासाठी. ठीक आहे? हे तुम्हाला थोडंसं एफर्ट्स घ्यावे लागतील, तर तुम्ही टाका. आणि उद्या थोडंसं अनुराधा, थोडंसं तुम्हाला जर वाटलं असेल, तर उद्या मी थोडंसं अजून डिटेलमध्ये घेईन. बट एनिवेज थोडं क्रॅश कोर्स असल्यामुळे तुम्हाला थोडंसं कन्सेप्ट्स इम्पोर्टंट सगळे दिलेत. आता थोडी एफर्ट तुम्हाला करावी लागेल. ओके. तो उद्या पण आपण भेटणार आहोत. मी एक कॉम्प्रिहेन्शनचं छोटं सेशन पण घेणार आहे. वी विल मीट, बट स्टिल यू नो, ऑल दी बेस्ट टू एव्हरीवन तुमच्या प्रिपरेशनसाठी. आणि काही इम्पोर्टंट पॉइंट्स आहेत, ते पण मी तुम्हाला देईन. लक्षात ठेवायला, की तुम्हाला कसा अभ्यास केला पाहिजे. बट मोटिव्हेट व्हा. 1 महिना तुम्हाला थोडंसं यू हॅव टू रिअली स्ट्रगल युअरसेल्फ, की तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय. आणि एक आय कॅन डू इट, आय विल डू इट, हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. बट डू ॲक्टिव्हिटी जरूर करा. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच. आता तुमचा ब्रेक आहे. इफ आय एम नॉट रॉंग, तुम्हाला नेक्स्ट सेशन कधी आहे ह्याची माहिती आहे आय गेस. ओके. तुमचं नेक्स्ट सेशन कधी असणार आहे ह्याची क्लिअर आयडिया आहे. नेक्स्ट सेशन आहे तुमचं 11 वाजता. मॅथेमॅटिकल रिझनिंग, नोटबुक, पेन, पेपर सगळं घेऊन बसा. म्हणजे तुम्हाला घाई नको लास्ट मिनिटला. ठीक आहे. ओके. थँक यू व्हेरी मच. सो वी विल मीट अगेन विथ 2 टॉपिक्स. माझ्याकडे अजून 2 टॉपिक्स आहेत. त्याच्यात व्यवस्थित आपण करूया. ओके. हॅव अ मॅम येस, गुड डे अहेड. येस, टेल. हॅलो मॅम. हां, बोला. मॅडम रेकॉर्डिंग लेक्चर पाठवणार आहात का ग्रुपवर? येस. ते सगळं ना सर करतील. केलंय मी, रेकॉर्डिंग केलंय लेक्चर. ठीक हां, आहे. ठीक आहे. ओके ओके. मॅम. ओके. थँक यू आणि थँक यू व्हेरी मच फॉर बीइंग सच अ ओबिडियंट स्टुडंट. रिअली एन्जॉय केलं. डिस्टर्बन्स खूप कमी होता. सो आय कुड कॉन्सन्ट्रेट वेल. हॅलो, हॅलो, येस. कोण गुड बोलतंय? मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. खूप येस. छान कमी वेळामध्ये आउटपुट मिळालं मॅडम. थँक यू व्हेरी मच. आवर प्लेजर. आणि घाबरू हां. नका. सगळे सेशन्स होतील व्यवस्थित. फक्त तुम्ही मॅम अभ्यास व्यवस्थित करा. हां, बोला.
मॅम तुम्ही जे इंडक्टिव्ह मेथड वगैरे सांगितल्या ना, हा. तर त्याबरोबर कोणी ती प्रपोज केली, कोणी शोधली ते पण सांगाल तर बरं होईल. कारण ओके, मी वेगवेगळ्या बुक्समध्ये वेगवेगळी नावं आहे. ओके, ओके. चालेल. तर थँक यू फॉर दॅट इनपुट. मी एक आहे ना टेबलमध्ये एक अजून कॉलम ऍड करते. ठीक आहे? म्हणजे ओके तुम्हाला मॅडम. ओके, एकच थँक यू मॅम. टेबलमध्ये सगळं लक्षात राहील. ठीक आहे? हॅलो मॅम. ओके. हो. हॅलो. येस. खूप छान. मी खूप इम्प्रेस झाले. खूप थँक यू छान व्हेरी उत्तर. मच. मी हे आणि बघा तुम्ही एक आयडल म्हणून आम्ही सुद्धा तुम्हाला फॉलो करू. आपल्यासारखं सेम थँक यू व्हेरी ॲज अ मच. प्रोफेसर. एवढं एक खूप माझी छान. एक ड्रॉबॅक आहे. थँक यू मला सो थोडंसं मच. मराठीमध्ये दो आय एम महाराष्ट्रीयन पण नो, नो. इट्स ओके. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यापर्यंत तेवढं इंग्लिशचं नॉलेज असतंच बेसिक. येस, येस. सो थँक यू व्हेरी मच. उद्या नो असंच प्रॉब्लेम मॅम. भेटूया. सुरुवात चांगली ओके. झाली आहे. असंच येस, ऍक्टिव्ह राहा येस. सबंध दिवस. हॅव अ उद्या पण वंडरफुल मॅम. हॅव अ थँक यू. वंडरफुल डे. थँक यू व्हेरी मच. एव्हरीवन हॅव अ गुड डे अहेड आणि भेटूया उद्या. ठीक आहे? थँक यू एव्हरीवन. हॅव अ गुड डे अहेड.